त्याचबरोबर हेमंतजी शेट्टी आहेत गुणलेखिका म्हणून मुंबईच्या महिला गुणलेखिका सन्माननीय प्राजक्ताताई देसाई आणि रत्नागिरीच्या सोनमताई चव्हाण या दोन महिला गुणलेखिका या स्पर्धेशी जुळल्या गेल्यात. आमचे ऑनलाईन स्कोरर म्हणून 70-70 स्पोर्ट्सच्या वतीने सूरज आमच्या सोबत आहेत. आज दोन दिग्गज समालोचकांचे आवाज या अगोदरच्या सामन्यादरम्यान आपण ऐकलात. आमचे गुरुवर्य द व्हॉइस ऑफ इंडिया हरेश पंड्या सर आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज एक विक्रमादित्य समालोचक अर्थात चंद्रकांत भानुदास शेट्टे सर आणि त्याचबरोबर मी मराठी समालोचक रोशन पाताडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो या आमदार चषकाच्या चौथ्या दिवसामध्ये. सामना क्रमांक 2 खुल्या गटाची स्पर्धा ऑल इंडिया ओपन आणि दोन्ही टीम या ठिकाणी पहिला बॉल जर आपण पाहिला तर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमा पार धावा मिळतील 4 आलाय हा आमदार चषक चौकार. शेर की झलक सबसे अलग. अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट आदरणीय वंदनीय पूजनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने आणि यावेळेला लाजवाब स्ट्रोक खेळलाय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेला. पुन्हा एकदा मात्र दुसऱ्या बाजूने प्रशांतच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार. सलग 2 वेळेला बॉलला पाठवलं परत. त्या फलंदाजाचं नाव प्रशांत घरत. जबरदस्त लाजवाब स्ट्रोक्स आलेत. वेळेचं भान राखायचंय. निर्धारित वेळ आहे आपल्या स्पर्धेसाठी 25 मिनिटांमध्ये पहिली 5 षटकं आपल्याला पूर्ण करावी लागणार आहेत आणि 26व्या मिनिटाला जर आपलं शेवटचं षटक म्हणजे 6वं षटक जर सुरू झालेलं नसेल तर त्यासाठी तुम्हाला एक पेनल्टी आहे. पेनल्टी म्हणजे अशा स्वरूपातली आहे की 30 यार्ड सर्कलच्या बाहेरचा एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. तर वेळेचं बंधन आहे. वेळेचं भान राखा आणि त्यांनीच आपल्याला मात्र या ठिकाणी पेनल्टी पासून दूर राहता येईल. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. प्रशांत घरत सुरुवातीच्या दोन्ही चेंडूंवरती अगदी मैदानाच्या वेगवेगळ्या दिशेला मात्र खेळले गेलेले फटके आपण पाहिले. अगदी दोन्ही चौकार जर आपण पाहिले तर ज्या ठिकाणी मैदानाच्या कॉर्नरच्या बाउंड्री ज्या थोड्याशा लांब आहेत त्या दिशेला मात्र दोन्ही चौकार प्रशांत घरतच्या बॅटमधून आलेत. पुन्हा एकदा मात्र बॉलिंग मार्क वरती अनुराग शारसर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा यांनी निवडला होता. यावेळेला मिडॉन क्षेत्ररक्षकाच्या दिशेला सरळ बॅटने फटका सिंगलसाठी. सेन्सिबल क्रिकेट यावेळेला प्रशांत घरतच्या माध्यमातून खेळलं जात आहे. अतिशय देखणं दिमागदार दर्जेदार असं आयोजन आज मुंबईला मिळालेली ही आणखीन एक टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा ही भेट म्हणून दिली गेली आहे हारून खान साहेबांच्या माध्यमातून. तब्बल 5 लाख रुपयांचा पुरस्कार असणार हे आयोजन आपण पाहताय. मुंबई सारख्या या अंधेरी जोगेश्वरी परिसरामध्ये वीरा देसाई रोड वरती असलेल्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरती अगदी सुसज्ज आकाराचे एक देखणं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. तसं बघायला गेलं तर मुंबईमध्ये अशी मैदानं मात्र आता खूप कमी प्रमाणात शिल्लक राहिली आहे. यावेळेला मात्र स्क्वेअर कट लाजवाब एफर्ट्स फिल्डरचे परंतु यावेळेला ओमकार देवीदास देसाई ब्रँडेड चौकार बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. हिंद जय महाराज. क्वालिटी लाईव्ह स्ट्रीम आपण पाहताय. 9 वेगवेगळ्या अँगलने ही स्पर्धा तुम्हाला दाखवली जाते 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. तारिफबाई सय्यद आणि त्यांचे सर्व सहकारी सर्व टेक्निकल टीम आपण बघताय. अनुरागचा पुढचा बॉल वरपी चेंडू यावेळेला मात्र राईट इन स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. पुन्हा एकदा मात्र ओमकारच्या बॅटमधून बॉल जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स 4 धावांसाठी.
जलवा आहे या फलंदाजाचा, या खेळाडूचा, हा ब्रँड आहे मुंबईचा, ओमकार देवीदास देसाई. नेहमी म्हटलं जातं की जो करता है गेंदबाजों की पिटाई उस बल्लेबाज का नाम है ओमकार देवीदास देसाई. इस बार सेन्सिबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट इकडे मात्र खेळलं जाते ओमकार कडून. सिंगलचा प्रयत्न केलाय. या अगोदर प्रशांत घरतने 2 चौकार मारले, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट त्याने खेळलं, सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली. तदनंतर मात्र आता ओमकार आला. ओमकारच्याही बॅटमधून, म्हणजे दोन्ही फलंदाज आपण जर बघितलात मेगा स्क्रीनवरती तर सारख्याच स्थितीमध्ये 3 चेंडूत 9 धावा प्रशांतच्या बॅटमधून आल्यात आणि ओमकारच्या बॅटमधून 3 चेंडूत 9 धावा आल्यात. एक चांगली सुरुवात. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाखेरीज ताई पॅकर्स पालघर, अमरदादा परुळकर आणि टीम सध्या मात्र 18 धावा बिनगडी बाद. अमरसाई गोरखपूर आणि ताई पॅकर्स पालघर या 2 टीम मध्ये मात्र चालू झालेला हा रंगारंग खेळ आपण बघत आहात या क्रिकेटच्या कुंभमेळ्यातला, अर्थात या आमदार चषकातला. 2 धुरंधर मैदानावरती आले, प्रशांत घरत आणि ओमकार देसाई. एक चांगला स्टार्ट दिलाय आणि इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की वेल बिगिन इज अ हाफ डन. तर एक चांगली सुरुवात दिली आहे दोन्ही फलंदाजांनी. बॉलिंग मार्कवरती मात्र पाचारण केलं जाईल. ओव्हर नंबर 2 मध्ये राजू पालदी यांना आज संपूर्ण भारतभरातले खेळाडू तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं अनुभवायला मिळतील. खऱ्या अर्थाने मुंबईकरांसाठी असलेली ही पर्वणी आहे. अनेक स्पर्धा आहेत यानंतर. एनएमई प्रेझेंट्स नेटवर्क कपचं आयोजन आपण बघणार आहात. 1 आणि 2 डिसेंबर, पहिला आणि दुसरा दिवस डिसेंबर महिन्याचा. चॅम्पियन्ससाठी मात्र 2.25 लाखाचं बक्षीस आणि उपविजेत्या संघासाठी मात्र 2.25 लाखाचं बक्षीस असणार आहे. कोणतंही CSSA ग्राउंड या ठिकाणी मात्र होणारी ही स्पर्धा. 8 संघांमधलं हे आयोजन. नॉकआउट फेरीतून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. 70 स्पोर्ट्स वरती अशा अनेक स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. त्यामुळे पुढच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलकडे आपण सर्वप्रथम जाऊया. या वेळेला सरळ बॅटने फटका सजवलाय. फिल्डर तिकडे आहेत, बॅकअपसाठी ही पोचलाय फिल्डर. एक सिंगल घेण्यामध्ये यश मिळतंय ओमकारला. स्ट्राईक रोटेट केली आहे. दुसऱ्या बाजूने प्रशांत घरत. 6 षटकांचा सामना. पहिली 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेची आहेत. सातत्यपूर्ण मात्र या चॅनलची चर्चा होते. 70 स्पोर्ट्स. अनेक स्पर्धा आपण पाहतो या चॅनलवरती, परंतु अजूनही ज्या प्रेक्षकांनी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी आताच्या आता या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. या वेळेला काय वेगळ्या धाटणीचा फटका, एक हाती फटका आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सला दिली जाणारी सलामी आहे. जबरदस्त स्ट्रोक. प्रशांत घरत बॉलला पाठवतोय परत. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आमदार चषक दे दनादन षटकार. पडला, धडपडला, झोपला आणि बॉलला पाठवलं मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट 6 धावांसाठी. एक लाजवाब एक्झिक्युशन या फटक्यामध्ये बघायला मिळालं. नाव प्रशांत आहे पण तो शांत राहणं त्याला काही पसंत नाहीये. आक्रमक खेळी मात्र सादर करतोय आपल्या टीमसाठी. 4 चेंडूत 15 धावांवरती बॅटिंग करतोय प्रशांत घरत. टीमची धावसंख्या 1.2 चेंडू नंतर बिनगडी बाद 25. या वेळेला मात्र ओव्हर दी कव्हरचा प्रयत्न होता. फ्लॅट शॉट खेळला सरळ खेळाडूच्या हातात आणि हा पहिला धक्का. कुठेतरी मात्र या ठिकाणी नजर लागली प्रशांत घरतच्या बॅटिंगला. पहिला विकेट गमावला जातो ताई पॅकर्स पालघर संघाकडून. प्रशांत घरत बॅक टू दी पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. जसा हा विकेट येतोय डीजेला मात्र संधी देऊया. एक सुमधुर संगीत ऐकूया, एक छोटासा ब्रेक घेऊया आणि काही क्षणातच परत येऊया. कनेक्शन नाही झालं. मिडल ऑफ द बॅट नव्हता झाला. हा चेंडू थोडंसं मागे सरकून जागा बनवून मात्र त्या ठिकाणी फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र बाहेरच्या हिश्श्यावरती बॉल लागला आणि बॅटवरती जसा बॉल आला त्यानंतर मात्र मिड ऑफ मध्ये असलेला फिल्डर चांगल्या रनअप मध्ये होता आणि त्याने मात्र एक चांगला झेल टिपलाय. अप्रतिम कॅच आणि सोबत प्रशांत घरतची खेळी समाप्त. पहिला विकेट गमावलाय ताई पॅकर्स पालघरने. फलंदाजीसाठी मात्र आता टेनिस क्रिकेट विश्वाचं दैवत मैदानाच्या आतमध्ये आहे. कृष्णा लक्ष्मण सातपुते, मॅन फ्रॉम कुर्डवाडी सोलापूर. कालिका कृष्णानं मात्र दिवस गाजवला. दिवस क्रमांक 2 मध्ये स्थानिक संघाच्या माध्यमातून आणखीन एक कृष्णा
मैदानाच्या आतमध्ये. राजू पालदीचा चौथा चेंडू. पहिला चेंडू यावेळेला मनगटी फटका पाहायला मिळतोय, ग्लान्स पाहायला मिळतोय, क्लासिकल अंदाज आहे. सिंगलने मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न, चांगला थ्रो, परंतु 2 धावा अगदी सहज कंप्लीट. तिसऱ्याही धावेच्या तयारीत कृष्णा. पुन्हा एकदा मात्र थांबवलं. ओमकारने मात्र चांगला कॉल दिला. येस, नो आणि वेट या 3 शब्दांचा योग्य वापर. 2 धावांची भर पडते. वैयक्तिक धावांचं खातं उघडते कृष्णा सातपुते यांच्या माध्यमातून. 4 चेंडूमध्ये 9 धावा, 1 विकेट राजू पालदीच्या खात्यामध्ये. संघाची एकूण धावसंख्या 1.4 चेंडू नंतर पॉवर प्लेचा खेळ दरम्यान सुरू असताना 1 गडी बाद 27 धावा. ताई पॅकर्स पालघर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन कडे. मनगटी फटका, 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप्स. कृष्णा लक्ष्मण सातपुते ब्रँडेड आमदार चषक चौकार. मनगटी फटका, फुटवर्क खूप चांगलं होतं. पायावर मारा करण्याचा प्रयत्न आणि पैर पर गेंद तो हवाई सैर पर गेंद. नक्कीच एक देखणा फटका. राजू पालदीचा पुढचा बॉल. शेवटचा चेंडू होता. गुडगा टेकायला लावलाय. तिकडे मात्र वेगवान चेंडू होता. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. अधिक वेगानं मात्र हाताळलेला चेंडू होता. तो मात्र या ठिकाणी सरळ जाऊन विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलने सांगता होईल ओव्हर नंबर 2 ची आणि 2 षटकां अखेरीस संघाची धावसंख्या आहे ताई पॅकर्स पालघर 1 गडी बाद 31 या धावसंख्येवर. 15.5चा करंट रन रेट आपण सध्या बघताय पॉवर प्लेच्या षटकांदरम्यान. आणखीन एक मोठी स्पर्धा रबर बॉल चॅम्पियनशिप 25, 26, 27 डिसेंबर 2025 रोजी 3 लाखाचं पारितोषिक असणारी स्पर्धा असेल. प्रवेश फी 50,000सोबत 8 संघ या स्पर्धेदरम्यान खेळतील. डे नाईट लीग मॅचेस 10 ओव्हरच्या. इम्पॅक्ट प्लेअर हा रूल असेल. अशीच अनेक एक स्पर्धा धडाकेबाज बिग बॅश धमाका चषक वडवली स्पर्धा होणार आहे ती ग्रामस्थ मंडळ वडवलीच्या मैदानावरती श्यामशेठ झुंजारराव स्टेडियम मुरबाड या ठिकाणी 15 ते 21 फेब्रुवारी 2026 दरम्यान या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळू शकेल 70 स्पोर्ट्सवर. सध्या आपण पाहताय ती हारून खान साहेबांचा कार्याचा गौरव करणारा आमदार चषक 2025 ही स्पर्धा. 2 ओव्हर 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 2 मोठी नावं मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला ओमकार देवीदास देसाई आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा लक्ष्मण सातपुते. बॉलिंग मार्कवर अनुराग शारसर आपल्याला पाहायला मिळेल. हे त्यांचं वैयक्तिक दुसरं षटक असेल. पहिल्या षटकात थोडीशी महागडी गोलंदाजी केली. 18 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. कोणतीही विकेट त्यांच्या खात्यामध्ये नाहीये. वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी मात्र पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेला डाऊन द लेग साइड चालला हा चेंडू. लेग स्टंपच्या खूपच बाहेर लाईन वरून मात्र थोडीशी त्यांची रेल्वे घसरते. थोडीशी मात्र कुठेतरी गाडी मात्र या ठिकाणी दिशा भरकटलेली दिसते. अतिरिक्त धावेचा इशारा अनुरागच्या पहिल्या बॉलसाठी पंच सादिकजी राजापूरकर यांच्या माध्यमातून. 70-70चं हे क्रिस्टल क्लिअर लाईव्ह प्रक्षेपण आपण बघताय. थेट प्रक्षेपण आपण बघताय. अरुण खान साहेब अर्थात वर्सोवा विधानसभेची आन बान शान. वर्सोवा विधानसभेचा मान, वर्सोवा विधानसभेचा सन्मान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मात्र सन्माननीय कार्यसम्राट निष्ठावंत आमदार अरुण खान साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आणि मुंबईच्या क्रिकेटला मिळालेली आणखीन एक अमूल्य देणगी, अमूल्य भेट आपण पाहताय. ओव्हरपिच चेंडू त्याला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न तिकडे ओमकार कडून केला जातोय. चांगला चेंडू या वेळेला हाताळला गेला. चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूला मात्र नक्कीच सीमारेषा दाखवा. हे क्रिकेटचं एक सूत्र आहे आणि त्या सूत्राप्रमाणे आज बॅटिंग करतील. गेली कित्येक वर्ष या मुंबईच्या क्रिकेटवरती आपलं अधिराज्य गाजवताना दिसलाय ओमकार देवीदास देसाई. मुंबई, महाराष्ट्र, संपूर्ण भारत आणि भारताच्याही बाहेर दुबई, दोहा, कतर सारख्या देशांमध्ये जाऊन आपल्या नावाचा डंका पिटणारे हे 2 फलंदाज. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याच्या तयारीमध्ये होते. विकेट किपर तिकडे बॉलवरती पोहोचलाय. पंचांचा इशारा मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 अर्थात लेगबाईच्या स्वरूपातली ही एक धाव. क्रिकेटच्या बटलावरती रन्स कसेही येऊ दे, धावा कशाही येऊ दे, धावा येणं याला महत्व आहे. मग त्या बाईज असोत, लेग बाईज असोत, वाईड असो, नो असो, एकेरी असो, दुहेरी असो, तिहेरी असो किंवा चौकार षटकार असो, प्रत्येक धावी तितकीच महत्वाची आहे. जितका महत्वाचा चौकार षटकार आहे तितकंच महत्वाचं एकेरी दुहेरी धावा घेणंही आहे क्रिकेटमध्ये. आपण नेहमी जसं म्हणतो ना की परीक्षेमध्ये एका मार्काला, राजकारणामध्ये एका मताला जितकं महत्व आहे तितकंच महत्व क्रिकेटमध्ये एका धावेला आहे.
यावेळेला मात्र बॅटची बाहेरची कडा घेतली आहे. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात एक मोठा विकेट मिळालाय अनुराग शारसरच्या खात्यामध्ये. कृष्णा लक्ष्मण सातपुते बॅक टू दी पवेलियन. विकेट गिरता हुआ एक सुमधुर संगीत बजता हुआ. थोडासा चर्चा थोडासा विचार विनिमय त्या ठिकाणी टीम मध्ये सुरू आहे. सध्या नवीन फलंदाज मैदानावरती तोपर्यंत दाखल होतोय रोहित नार्वेकर. चतुर या नावानं मात्र या खेळाडूची ओळख आहे आणि खऱ्या अर्थाने आज बऱ्याच स्पर्धा आम्ही पाहिलेल्या आहेत चतुरला बॅटिंग करताना. ज्या पद्धतीने मात्र तो चतुराईनं धावा घेतो ना, म्हणूनच की काय त्याला आज क्रिकेटच्या पटलावरती चतुर या नावानं ओळखलं जात आहे. एक चतुर खेळाडू आहे, एक चतुर फलंदाज आहे. सिंगल डबल जितक्या चतुराईनं घेतो तितकेच लांबच लांब चौकार षटकार मारण्याची क्षमता सुद्धा या फलंदाजामध्ये. बॅटर नंबर 4च्या भूमिकेत चौथ्या क्रमांकावरती टाई पॅकर्स पालघर संघाचं नेतृत्व करेल रोहित नार्वेकर. 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. अनुराग शारसरला मात्र ही पहिली सफलता मिळाली. आतापर्यंत 1.3 चेंडूमध्ये आपल्या स्पेलमध्ये 19 धावा त्यांनी खर्च केलेत आणि कृष्णा लक्ष्मण सातपुते सारख्या मोठ्या फलंदाजाची विकेट त्याच्या नावावर. स्ट्राइक वरती रोहित नार्वेकर. आणि या वेळेला मात्र आणखीन एक वाईड लँड यॉर्करचा प्रयत्न तिकडे केला जातोय रोहित नार्वेकर साठी. तोही मात्र या ठिकाणी शून्याचा चष्मा घालून मात्र माघारी परतलाय. बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. मॅन फ्रॉम MHB कॉलनी बोरिवली रोहित नार्वेकर चतुर बॅक टू दी पवेलियन. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का लागतोय तो मात्र ताई पॅकर्स पालघर संघाला. आणि या विकेट नंतर मात्र आणखीन एक छोटीशी विश्रांती घेऊया, डीजेला संधी देऊया, एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा परत येऊया. आलाय तो आकाश जहांगीर. एक दर्जेदार असं आयोजन आहे मुंबईच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरती विरा देसाई रोड अंधेरी जोगेश्वरी या परिसरामध्ये. आणि हॅट्रिक बॉलवरती या वेळेला मात्र अनुराग शारसर. पहिलं षटक थोडंसं महागडं हाताळलं जरूर, परंतु त्यानंतर एक चांगलं पुनरागमन अनुराग शारसरचं होताना आपल्याला बघायला मिळतंय. कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सेट बॅक. प्रयत्न करावा लागेल. आपण स्थानिक खेळाडूंकडून सुद्धा विकेटची हॅट्रिक पूर्ण केली गेलेली पाहिली आहे. आज खुल्या गटातील हा दुसरा दिवस आणि त्यातून मात्र आणखीन एक विकेटची हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी, आणखीन एक वेगळा विक्रम आपल्या नावावर नोंदवण्याची संधी अनुराग शारसरच्या हातामध्ये. आजच्या दिवसातली मला वाटतं ही पहिली विकेटची हॅट्रिक असू शकेल. 6 चेंडूत 6 चौकार आपण आज पाहिलेत प्रीतम मनोहर परबच्या बॅटमधून. आणि सर्वात वेगवान हाफ सेंचुरी अर्धशतक आपण पाहिलं. या वेळेला मात्र फुलटॉस चेंडू होता. मनगटाच्या साह्यानं चेंडूला सरळ बॅटनं पाठवलं लॉंग ऑनच्या दिशेला. तिथे मात्र फिल्डर तैनात. वैयक्तिक धावांनी मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय आपल्या फलंदाजीची. एक सिंगल त्या ठिकाणी आकाश जहांगीरच्या बॅटमधून आलाय. शांत आणि संयमी खेळ सध्या सुरू असलेला आपण बघतोय या षटका दरम्यान, कारण कोणताही मोठा फटका या ओव्हरमध्ये आलेला नाहीये. एक किफायती गोलंदाजी, एक इकॉनॉमिकल ओव्हर. थोडंसं स्पीडअप मात्र मॅच मध्ये घेतलं पाहिजे, कारण वेळेचं भान राखायचंय. 4 वाजून 49 मिनिटाला हा सामना चालू झाला होता. या वेळेला मात्र पुन्हा एकदा स्लाइसिंग कट. शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचा चेहरा खोललाय. गलीमध्ये फिल्डर आहेत. एक चोरटी धाव म्हणावी लागेल. अगदी दिवसाढवळे संध्याकाळच्या 17 धावांची चोरी आपल्याला पाहायला मिळते ओमकारच्या या सिंगल सोबत. ओव्हर होईल समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या सध्या आपण बघतोय ती 3 गडी बाद 35. 35 विथ द लॉस ऑफ 3 आफ्टर थर्ड ओव्हर. विशेष सहकार्य या ठिकाणी अवंत सहाय्य फाउंडेशन, आदी स्पोर्ट्स, त्याचबरोबर
आपण जर पाहिलात तर अनेक सहप्रायोजक या स्पर्धेला लाभलेत, त्यामध्ये असलम लष्करिया फाउंडेशन, गेहलोत डेव्हलपमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, हिलटॉप इस्टेट कन्सल्टंट, अशी वेगवेगळे ऍडव्हर्टाईज आपल्याला मेगा स्क्रीनवरती बघायला मिळतात. डॉक्टर आनम्स डेंटो केअर, ऍडव्हान्स मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, मल्लिका हॉस्पिटल, अगदी वेगवेगळ्या फॅसिलिटीज त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि आदी स्पोर्ट्सचं मात्र विशेष सहकार्य या स्पर्धेला. अनमॅच्ड क्वालिटी इन एव्हरी बॅट वी ऑफर. सर्व सहप्रायोजकांचे खूप खूप धन्यवाद. आज आमच्या मजरबाईंचा फ्रेंड सर्कल, त्यांचा मित्रपरिवार सुद्धा तितकंच चांगलं सहकार्य करताना या स्पर्धेसाठी अगदी बारीक लक्ष आहे प्रत्येक बारीक बारीक गोष्टींकडे. ते मजरबाईंचं स्वतः या ठिकाणी मजरबाई असतील, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी असतील. या स्पर्धेला अगदी चांगलं स्वरूप कसं प्राप्त करून देता येईल. एकदा मुंबईच्या क्रिकेटच्या पटलावरती मात्र एक मोठी स्पर्धा आयोजित करायचा निर्धार केला आणि यावेळेला ओमकार देवीदास देसाई त्यांच्या बॅटमधून मात्र आलाय हा लांब लचक आमदार चषक षटकार. वरती सध्या आपण पाहिलं तर सांगली जिल्ह्यातल्या मांगलेगावचा विजय पावले आणि विजय पावलेच्या गोलंदाजीवरती मात्र षटकार ओमकार देवीदास देसाईच्या बॅटमधून आलाय. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग पर्व 2 अंतिम विजेता संघ माजी मुंबई संघाचा मात्र यशस्वी कर्णधार विजय पावले आज गोलंदाजी मार्कवर आला आणि त्याच्या पहिल्याच बॉलचं मात्र पुरेपूर समाचार घेत विजय पावलेचं भव्य स्वागत त्या ठिकाणी केलं जाते मुंबई नगरीमध्ये. या मुंबईच्या खेळाडूकडून अर्थात ओमकार देवीदास देसाईच्या बॅटमधून आलाय एक घणाघाती प्रहार, चेंडू सीमा पार, आमदार चषक षटकार. लांब पल्ल्याची गोलंदाजी यावेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन थ्रू दी कव्हर्स आणखीन एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक दमदार आमदार चषक चौकार. फटका, दिमागदार फटका या ठिकाणी आणि दर्जेदार फटका. कव्हरच्या फिल्डरच्या डोक्यावरून मात्र या ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला मात्र जागा बनवत ओव्हर दी कव्हर्स पाठवलं. यावेळेला उलट्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेलाय, अपील केली जाते. योगेश पेंडकर आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आणि रिव्ह्यूची मागणी त्या ठिकाणी मात्र पंच करतील. दूध का दूध और पाणी का पाणी होईल. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून काय निर्णय येतोय. योगेशने अपील तर केली आहे, परंतु आता ऑनफिल्ड पंचांनी टीव्ही अंपायरकडे मागणी केली आहे, रिव्ह्यू घेतलाय. बघूया काय निष्पन्न होतं या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या निर्णयातून मात्र काय सहाय्य होतं आपल्याला पाहायला मिळते, काय कळवलं जातं ऑनफिल्ड पंचांना. विजय पावले 6 चेंडू हाताळायचे, त्यापैकी पहिल्या 2 चेंडूंवरती मात्र एक षटकार एक चौकार आलाय. तिसऱ्या चेंडूवरती मात्र आता अपील केली गेली आहे. छोटासा ब्रेक आहे, त्या ठिकाणी टीव्ही अंपायर आम्हाला निर्णय कळवतील. तोपर्यंत आपण डीजेला संधी देऊया, एक सुमधुर संगीत ऐकूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिप्ले मध्ये आपण बघू शकता नॉट आउट आहे. योगेशने कॅच पकडली जरूर, परंतु त्या अगोदर टप्पा पडला होता आणि त्यामुळे ओमकारचंही लक्ष पाठीमागच्या बाजूला होतं. थोडासा मात्र किंचितच आपण जर पाहिलं तर बॉल योगेश पासून पुढे पडला. बॉल कॅरी जरूर केला, परंतु टप्पा पडून, त्यामुळे नॉट आउटचा इशारा पंच आम्हाला कळवतायत, ऑनफिल्ड पंचांना सांगतायत. आणि या ठिकाणी नक्की जीवनदानच म्हणावं लागेल एक प्रकारे, कारण अपील दिली गेली होती, परंतु अपीलला मात्र त्या ठिकाणी फेटाळलं. रिव्ह्यूची मागणी केली आणि ओमकार सेफ आहेत. जरा त्याला थोडंसं स्पीडअप घ्या, चर्चा करण्यात जास्त वेळ घालवू नका. ओमकार देसाई 10 चेंडूत 21 धावांवरती आणि आकाश जहांगीर 1 चेंडू 1 धावेवरती बॅटिंग करतायत. तिसरा चेंडू मात्र निर्धाव आहे, धाव आलेली नाहीये या ओव्हरमध्ये.
बॉल नंबर 3 वर 45 धावा 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक सध्या प्रगतीपथावर आहे अमरसाई गोरखपूर, त्याच्याकडून मात्र विजय पावले गोलंदाजी करतायत. वैयक्तिक पहिलं संघासाठीचं चौथं षटक हाताळतायत. ताई पॅकर्स पालघर कडून ओमकार देसाई आणि आकाश जहांगीर फलंदाजी करतायत. ऑल इंडिया ओपन हाफ सेमीफायनलचा सामना काही अशा पद्धतीने असणार आहे. A1 वर्सेस B2 आणि B1 वर्सेस A2. आमदार चषक 2025 हा सेमीफायनलचा खेळ काही अशा प्रकारे असेल. खुल्या गटातील स्पर्धेसाठी मात्र अ गटातून पहिल्या क्रमांकावरती असणारा संघ आणि त्या विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर ब गटाकडून दुसऱ्या क्रमांकावरती असणारा संघ असा पहिला सेमीफायनलचा सामना होईल. तर दुसरा सेमीफायनलचा सामना ब गटातून पहिल्या क्रमांकावरती असणारा संघ आणि अ गटातून दुसऱ्या क्रमांकावरती असणारा संघ असं मात्र या ठिकाणी या स्पर्धेचं स्वरूप असेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, अल्लोट अशी गर्दी, आज उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मात्र या स्पर्धेला मिळालाय. नक्कीच मुंबईकरांना अशा स्पर्धा खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि आज पर्वणी आहे या सर्व मुंबईकरांसाठी. आज बऱ्याच लांबचा प्रवास करून प्रेक्षक मैदानावरती गर्दी करताना बघायला मिळतात. आणि अगोदरच तुम्हाला एक सूचना दिली गेली होती की काही सिच्युएशन असेल तर बॉल हरवला असेल, बॉल फुटला असेल तर तुम्हाला नवीनच बॉल घेऊन खेळावं लागेल. आयोजकांनी ही सूचना तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. अगदी शेवटचा बॉल जरी असला त्यावेळेला बॉल जर हरवला किंवा फुटला तर नवीन बॉल घेऊनच तुम्हाला खेळावं लागणार आहे. तर मेगा स्क्रीनवरती आपलं बघताय ऑल इंडिया ओपन हाफचा सेमीफायनलचा शेड्यूल A1 वर्सेस B2 आणि B1 वर्सेस A2. तर चर्चा आपण करत होतो आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांची. आज संपूर्ण मुंबईभरातून प्रेक्षक या ठिकाणी जमा झालेत, गर्दी करतायत. त्या आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सन्माननीय कार्यसम्राट आमदार हारून खान साहेब यांच्या वतीने मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत. व्हेरी वॉर्म वेलकम एव्हरीवन. शुभ संध्या आपल्या सर्वांना. गुड इव्हनिंग. ओमकार देसाई मात्र आज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. 10 चेंडूत 21 वरती बॅटिंग करतायत. 45 वर 3 अशी स्थिती आपण पाहता या मॅचची. ताई पॅकर्स पालघर पहिल्या डावाचा खेळ या मॅच नंबर 2 मध्ये ऑल इंडिया ओपन हाफ मध्ये. स्पर्धेचा एकंदरीत चौथा परंतु या खुल्या गटातील ऑल इंडिया ओपन हाफचा हा दुसरा दिवस आहे. विजयचा पुढचा बॉल. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिकडे बॉलचा पाठलाग करतील तोपर्यंत बॉल निघून जाईल दणदण करत. 1 बाउन्स 2 बाउन्स मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. धावा मिळतील 4. आलाय हा आणखीन एक लाजवाब आमदार चषक चौकार. गवळी त्या ठिकाणी मात्र मिड विकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत जबरदस्त शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं ओमकारच्या माध्यमातून. लोअर फुल टॉस चेंडू होता, ऑन साइडला भिरकावून दिलं चेंडूला. कृष्णाला मात्र त्या ठिकाणी नक्कीच मागे टाकलं बॉलने आणि गेला निघून बाउंड्रीच्या बाहेर. यावेळेला स्विंग अँड मिस, वेग चांगला होता, लाईन चांगली होती, लेंथ चांगली होती, खूप चांगलं नियंत्रण तिकडे पाहायला मिळालं या चेंडूवरती विजय पावले यांचं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी विकेटचं पतन. ओमकार देवीदास देसाई बॅक टू दी पवेलियन. मोठा विकेट येतोय. ओपनिंग पेअर मात्र आता पूर्णतः तंबूच्या आसऱ्याला परतली आहे. सुरुवातीला मात्र आपण जर पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानावरती प्रशांत गरत आणि ओमकार देसाई आले होते. प्रशांत थोडासा लवकर आउट झाला परंतु ओमकारने मात्र आपली जागा धरून ठेवली होती. तिथे मात्र खेळपट्टीवरती पाय रोवण्याचा प्रयत्न त्याने केला परंतु यावेळेला विजय पावलेच्या चेंडूवरती बॅटची आतली कडा घेत बॉल सरळ यष्टीरक्षक योगेश पेंडकरच्या हातामध्ये. विनायक भोईर मैदानावर दाखल होताना आतापर्यंत 4 फलंदाज बाद झाले आहेत. धावसंख्या मात्र 49 वरती स्थिरावलेली एक प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमधून 14 आणि 1 विकेट आली आहे विजय पावलेच्या खात्यामध्ये. 6 षटकांचा सामना आहे. किती धावांचं टार्गेट सेट करू शकेल पालघर ताई पॅकरचा संघ अर्थात अमरदादा परुळेकर यांची टीम. नुकतीच 70 ची टेस्ट सिरीज पार पडली त्यामध्ये शतक झळकावणारा हा फलंदाज आहे विनायक भोईर. यावेळेला मात्र एक चांगला फटका तिकडे येतोय. टॅप केलंय चेंडूला. लॉंग ऑफचा फिल्डर तिकडे बॉलवरती पोहोचलाय. एक सिंगल तिकडे अर्जित केली जाते. सिंगलने मात्र ओव्हरची होईल समाप्ती. 15 धावा या षटकातून 1 विकेट विजय पावलेच्या खात्यामध्ये आणि 4 षटकानं खेरीज 4 गडी बाद 50 धावा धावफलकावरती.
आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना एक सूचना आहे की आपण आपल्या गाड्या ज्या आहेत, आपल्या टू व्हीलर ज्या आहेत त्या पार्किंग मध्येच पार्क करा, अन्यथा मात्र टोईंग व्हॅन त्या ठिकाणी आपली गाडी टो करून घेऊन जाईल. आपली टोईंग व्हॅन मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. ज्यांनी कोणी जर इतरस्त गाड्या लावलेल्या असतील आजूबाजूला कुठेही आपण गाड़ी पार्क करू नका, ही आलेल्या सर्व प्रेक्षकांना सूचना है. आइए सभी दर्शकों से ये दरख्वास्त होगी कि अपनी बाइक्स जो है, अपनी टू व्हीलर गाड़ियां जो है वो आप पार्किंग में पार्क करें. टोइंग वैन बाहर आ चुकी है. जिनकी भी गाड़ियां पार्किंग को छोड़कर अगर कहीं और जगह पर आपने पार्क की है तो वो गाड़ी टो करके लेकर जाएगी. तो ये सूचना है हमारे सभी दर्शकों के लिए, हमारे सभी खिलाड़ियों के लिए. ही लास्ट वॉर्निंग आहे आमच्या सर्व दर्शकांना, प्रेक्षकांना आणि सर्व खेळाडू मित्रांना. 5 गाड्या या ठिकाणी टोइंग वॅनच्या आता बोलवलेल्या आहेत. जर का आपण पुढील 5 मिनिटांमध्ये ज्या गाड्या काढल्या नाहीत तर आपल्या गाड्या टोविंग मध्ये घेऊन जातील, याची आपण सर्व दर्शकांनी प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. दरम्यान विनायक भोईर वैयक्तिक धावांचं खातं मागील ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती आपल्याला त्या ठिकाणी उघडताना दिसलाय. आणि पुन्हा एकदा नवीन ओव्हरच्या स्ट्राइक वरती मात्र त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 5 घेऊन राजू पालदी. पहिला चेंडू एक स्लोअर वन हाताला जातोय. खूप चांगली पिचिंग पाहायला मिळते, परंतु लाईन इथे थोडीशी भरकटलाय. पंच सादिकजी राजापूरकर मात्र आपले दोन्ही हात जमिनीला करतायत समांतर आणि धावा येत आहेत अवांतर. एक्स्ट्राने मात्र धावसंख्या पुढे सरकेल. लेग कटर हाताळायचा प्रयत्न तिकडे केला गेला. गाईडलाईन पासून मात्र बॉल बराच भरकटला आणि एक्स्ट्रा रनने मात्र धावसंख्येचा आकडा बदलला. पुन्हा एकदा मात्र बॅटची बाहेरची कडा घेत शॉट थर्डमॅन कडे मात्र फिल्डर तिकडे तैनात. एक सिंगल. पुन्हा एकदा मात्र स्ट्राइक रोटेट होते. आकाश जहांगीर बऱ्याच वेळापासून मात्र त्या ठिकाणी वाट पाहत होता स्ट्राइक भेटण्याची आणि ती स्ट्राइक मिळाली या ठिकाणी आकाश जहांगीरला. फक्त एका धावेवर एकच चेंडूचा सामना आतापर्यंत करू शकला आकाश. 52 धावा सध्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. एक शिस्तबद्ध आयोजन, एक देखणं दिमागदार दर्जेदार नेत्रदीपक नयनरम्य आयोजन, एक क्वालिटी क्रिकेट, एक सर्वांगीण सुंदर स्पर्धा आपल्याला या मुंबईकरांना भेट म्हणून दिली आहे. ती वर्सोवा विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय हारून खान साहेब यांनी. यावेळेला मात्र एक कमी तटणीने मात्र समोर खेळायचा प्रयत्न केलाय. आडव्या बॅटने बॉल दिलाय लॉंग ऑनच्या दिशेला. परंतु प्रेक्षकांना वारंवार आम्ही सूचना करतोय की आपल्या गाड्या आपण व्यवस्थित पार्क करा. दरम्यान एक सिंगल तिथे आकाशच्या बॅटमधून आली आहे. राजू पालदी पहिल्या षटकात 15 धावा आणि जवळपास आतापर्यंत 1.2 चेंडूमध्ये 16, एक गडी बाद, अगदी एक विकेट त्यांच्या खात्यामध्ये आहे. 4 विकेट्स आतापर्यंत ताई पायकर्स पालघर संघाने म्हणजे अमरदादा परुळेकर यांच्या टीमने पटकावलेत. अगदी डे 1 पासून आपण जर या स्पर्धेच्या बाबतीत चर्चा करायची झाली तर सन्माननीय ऍडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मात्र या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता आणि तदनंतर मात्र खुल्या गटाची स्पर्धा, त्याचबरोबर आंतर वर्सोवा विधानसभेतले खेळाडू, अशा अनेक खेळाडूंचा खेळ आपण पाहिलाय. एक चांगलं व्यासपीठ खऱ्या अर्थाने स्थानिक खेळाडूंना मिळवून दिलंय ते हारून खान साहेबांनी. पुन्हा एकदा मात्र स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा, पुन्हा एकदा मात्र ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा हा चेंडू, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. आणि हा रिव्ह्यू घेतलाय मला वाटतं या ठिकाणी बॉलिंग टीमने हा रिव्ह्यू मागितलाय. प्रत्येक टीमला मात्र डावासाठी 2 रिव्ह्यू आहेत आणि त्यापैकीचा एक रिव्ह्यू यावेळेला मात्र वापरला जाईल तो बॉलिंग टीम कडून, अर्थात अमरसाई गोरखपूर संघाकडून. आमचे तिसरे पंच बघूया काय निर्णय देतील. तोपर्यंत आपण चर्चा करतो या स्पर्धेची. तर खऱ्या अर्थाने आपल्या हक्काचं व्यासपीठ आज मिळालंय त्या वर्सोवा विधानसभेतील स्थानिक खेळाडूंना. आणि आज खुल्या गटाचा दिवस आहे. त्यापैकी आपण सामना क्रमांक 2 सध्या मैदानाच्या आतमध्ये बघताय. ऑल इंडिया ओपन म्हणजे भारतभरातील टेनिस क्रिकेटच्या पटलावरचे तारे सितारे आज मुंबईकरांना खेळताना या ठिकाणी मैदानावरती अनुभवायला मिळतील. अनेक मोठी नावं आपण ऐकतोय. आजपर्यंत ज्या खेळाडूंना आपण इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण घर बसल्या मोबाईलवरती बघत होतो, आज ते खेळाडू मुंबईकरांना स्वतःच्या डोळ्याने आज या ठिकाणी मैदानावरती खेळताना बघायला मिळण्याची संधी आहे. तर आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. काही प्रेक्षक 70-70 लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा पाहतायत. त्या आमच्या सर्व लाईव्ह व्ह्यूअरचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या आमदार चषक 2025 मध्ये. मॅच मध्ये थोडंसं स्पीडअप ठेवा. 4:49 मिनिटाला हा सामना चालू झाला होता. 5:23 मिनिटं झालेली आहेत म्हणजे जवळपास आपला वेळ संपत चाललाय. आणि जर 26व्या मिनिटाला, आणि हा व्हाईट बॉल आहे त्यामुळे आपला एक रिव्ह्यू तर गमावलेला आहे तो अमरसाई गोरखपूर संघाने.
सेकंड गाईडलाईनच्या ही खूप बाहेर हा चेंडू होता. रिव्ह्यूची मागणी केली होती. 3 व्हाईट बॉल आतापर्यंत राजू पालतीच्या या ओव्हरमधून आलेत. 2च चेंडू पूर्ण. धावसंख्या मात्र झाली ती 55. आणि या वेळेला मात्र कॉट बिहाइंडच्या स्वरूपात आणखीन एक विकेट या वेळेला गमावली जाते. विनायक भोईर बॅक टू दी पवेलियन. 1 मोर विकेट डाऊन. 5-5-5. 5 गडी बाद. 5वर 5. 55 धावा. विनायक भोईर सारख्या फलंदाजाची विकेट. 2 धावा बनवून मात्र विनायक तंबूच्या आसऱ्याला. जसा विकेट येतोय पुन्हा एकदा मात्र डीजे कडे जाऊया. एक सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणातच परत येऊया. डायनामाइट. छोटा पॅकेट बडा धमाका. 55वर 5. 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर ताई पॅकर्स पालघर मधल्या फळीत फलंदाजीसाठी आलेत. पुढचा बॉल राजू पालती. यॉर्कर लेन बॉल होता. सरळ बॅटने करणने मात्र खोदून काढले चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेला. सिंगल वरती समाविष्ट त्या ठिकाणी एक धाव आणि समाधानी राहिल्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट होते. जगा प्रेक्षकांना वारंवार सूचना दिली जाते की मैदानाच्या गेटच्या आतमध्ये ज्यांनी मात्र पार्किंगच्या व्यतिरिक्त जर इतरस्त कुठे गाडी पार्क केलेली असेल तर टोईंग व्हॅन 5 मिनिटांमध्ये येते. 5 टोईंग व्हॅन येणार आहेत. जितक्याही बाईक्स असतील आपल्या बाईक्स उचलून घेऊन जातील. आणि या वेळेला मात्र जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. हो, परंतु तितकी जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. श्रेयस कदम लाजवाब फिल्डिंगचं प्रदर्शन. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट इकडे अनुभवायला मिळाले मागील 4 दिवसांमध्ये. प्रेक्षकांना सूचना देत होतो तोपर्यंत श्रेयसची एक लाजवाब फिल्डिंग आपण पाहिली. काय बॅलन्स केलं स्वतःला आणि वेळेवरती मात्र जम्प करून चेंडूला आत ढकलून दिलं. वेगवेगळ्या अँगलने मात्र आपल्याला हा प्रयत्न दाखवला जातोय. हे एफर्ट्स दाखवले जात आहेत. मॅन फ्रॉम बँड्रा श्रेयस विद्याधर कदम. जवळपास 5 धावा त्याने आपल्या टीमसाठी अडवलेत. पुन्हा एकदा आकाश. पुन्हा एकदा त्याच दिशेला बॉल. परंतु या वेळेला टायमिंग प्रॉपर. बॅट स्विंग प्रॉपर. ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. आणखीन एक लाजवाब आमदार चषक दे दनादन षटकार. तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेरचा एक खेळाडू आत घ्यावा लागेल. कारण एकूण तुम्ही 37 मिनिटं आतापर्यंत या 5 षटकांपर्यंत तुम्ही वापरली आहेत. त्यापैकी 3 मिनिटं जी आहेत ती 3 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा गेलेली आहेत. म्हणजे 34 मिनिटं टोटल तुम्ही या ठिकाणी खर्च केलेली आहेत. त्यामुळे 34 मिनिटं झाल्यानंतर तुम्हाला आता एक खेळाडू बाहेरचा आतमध्ये घ्यावा लागेल. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स आहेत त्या ठिकाणी. वेळेचं बंधन आहे आणि त्या वेळेनुसारच तुम्हाला चालावं लागेल. त्यानंतर मात्र आता पुढील षटकासाठी 30 यार्ड सर्कलच्या बाहेरचा एक खेळाडू आतमध्ये बोलवावा लागेल. या ओव्हरला बराच वेळ गेला कारण जवळपास 8 चेंडू राजू पालतीने हाताळले. एकंदरीत 27 धावा त्या स्पेलमध्ये त्यांनी खर्च केल्या. 2 ओव्हरचा खेळ, 2 विकेट्स त्यांच्या नावावरती आणि बॉलिंग मार्कवरती विकी भोईर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी 5 गडी बाद 64 धावा ताई पॅकर्स पालघर. आकाश जहांगीर 4 चेंडूत 10वर तर करण मोरे 1 चेंडूत 1 धावेवर. फिल्डिंग मध्ये मात्र थोडासा बदल या वेळेला केला जातोय. आता फिल्डिंग मध्ये 4च फिल्डर दायऱ्याच्या बाहेर आहेत. त्यामुळे थोडीशी मात्र अडचण येईल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवण्यामध्ये. अमित नाईक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अगदी आमच्या कॉम्बॉक्स समोर. आता कोणता खेळाडू आत घ्यायचा, कुठे फिल्डर सजवायचा, थोडीशी अडचण येते. कारण करण मोरे सारखा एक विस्फोटक फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये. मूर्ती लहान आहे परंतु या खेळाडूची कीर्ती महान आहे.
तर बॉलिंग मार्क वरती मात्र विकी भोईर सारखं आणखीन एक मोठं नाव महाराष्ट्राच्या आणि भारताच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं. विकीचा पहिला बॉल, वेगवान चेंडू आणि या वेळेला आणखीन एक चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्यासपीठावरील मान्यवरांना दिली जाणारी ही सलामी, आमदार चषक, दमदार षटकार. आधीच म्हटलं की ही मूर्ती लहान आहे परंतु या खेळाडूची कीर्ती महान आहे. देखन में लगे छोट पर घाव करे गंभीर. छोटा पॅकेट बडा धमाका, पॉकेट साइज डायनामाइट. विकी भोईरच्या पहिल्याच बॉलवर तडाखा पाहायला मिळतोय करण मोरेचा. परंतु हा बॉल या वेळेला प्रश्न विचारला गेला विकी भोईर कडून. लेंथ थोडीशी मागे खेचली आहे आणि या लेंथ बॉलला पुल करायच्या प्रयत्नामध्ये करण मोरे मात्र बीट होत आहेत. बॉल सरळ यष्टीरक्षक योगेश पेनकर यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सांगता अमरसाई गोरखपूर शेवटचं षटक प्रगतीपथावर. 70 रन्स ऑन दी बोर्ड. 70-70 लाईव्ह वरती ही स्पर्धा आपण पाहताय. 5 गडी बाद. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आडव्या बॅटने एक फ्लॅट शॉट खेळलाय. आउटफील्ड फास्ट आहे, निघून जाईल बॉल. क्षेत्ररक्षकाला चकमा देत 1 बाउन्स 2 बाउन्स अलॉंग विथ द कार्पेट. 4 धावांसाठी आमदार चषक चौकार. खेळाडूला मात्र त्या ठिकाणी नक्कीच चकमा दिला बॉलने. टप्पा पडल्यानंतर थोडासा खेळाडू अडखळला त्या ठिकाणी बॉलला अडवण्यासाठी जात असताना. करणच्या बॅटमधून आणखीन 4 धावा येत आहेत. चौकाराने मात्र धावसंख्येचा आकडा 74 74 धावांवर जाऊन पोहोचतोय. आणि या वेळेला 1 हँडेड कॅच. करण मोरे बाद. डीजेला मात्र पुन्हा एकदा संधी मिळेल. चौकारानंतर करण मोरेचा विकेट विकी भोईरच्या खात्यामध्ये. आमचे गुरुवर्य हरेश सरांनी आणि चंद्रकांत शेटे सरांनी जसं म्हटलं की सध्याची युवा पिढी ही नशेच्या अधीन होते, नशेच्या आहारी जाते आणि त्या सर्व युवा पिढीला मात्र या नशेपासून दूर ठेवण्यासाठी आज मात्र या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेचं भव्य आयोजन केलं जाते. ते वर्सोवा विधानसभेचे दमदार आमदार, निष्ठावंत आमदार सन्माननीय हारून खान साहेबांच्या माध्यमातून आज बरीच युवा पिढी या ठिकाणी एकवटली आहे. खऱ्या अर्थाने मात्र जसं हरेश सरांनी मगाशी इंटरव्ह्यूच्या वेळेला सांगितलं की या सर्व नशांपासून आपण दूर राहा. दरम्यान बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र आता शेवटचे काही फलंदाज शिल्लक राहतात. त्यापैकी मॅन फ्रॉम कुरार विलेज मालाडचा मिशेल स्टार्क म्हणून सुद्धा ज्या गोलंदाजाची ओळख आहे तो जिशान खान आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी त्या ठिकाणी विकी भोईर असताना मैदानावरती दाखल झालाय. फलंदाजीला 74 धावा 6 गडी बाद. जवळपास मुंबईतले बरेच खेळाडू आज ताई पॅकर्स पालघर संघाकडून खेळत असताना आपल्याला दिसत आहेत. ओमकार देसाई, त्याचबरोबर आकाश जहांगीर, जिशान खान आपण सध्या बघतोय मैदानाच्या आतमध्ये. करण मोरेला आपण नुकतंच विकेट होऊन आउट होऊन माघारी परतलेलं पाहिलं. यावेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून अपरकटचा फटका. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, बॅकवर्ड कॅच आणि जिशान खान बॅक टू दी पवेलियन. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का, आणखीन एक हादरा, आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. गोल्डन डकचा शिकार बनले जिशान आणि विकेट येते विकी भोईरच्या खात्यामध्ये.
बिल्कुल यहाँ पर कोई रिस्पॉन्सिबिलिटी मैनेजमेंट टीम की नहीं होगी। बॅटिंगसाठी मात्र वरोर एक्सप्रेस अगदी आज मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाजांवरती फलंदाजीला यायची वेळ पडली आहे। ताई पॅकर्स पालघर संघाकडून सध्या मॅन फ्रॉम वरोर प्रज्योत अंबिरे, विकी भोईर समोर आहे। डावकुरी हाताची बॅटिंग आणि उजव्या हाताची गोलंदाजी। राईट आर्म ओव्हर द विकेट, विकी भोईरचा या इनिंगचा शेवटचा चेंडू। आफ्टर 5.5 7 विकेट्स डाऊन 74 रन्स ऑन द बोर्ड। शेवटचा बॉल या वेळेला मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला जाताना, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला जाताना वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंबिरेच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती दे दनादन आमदार चषक चौकार आलाय। हा नशिबाचा चौकार आहे, या नशिबाच्या धावा आहेत। ऑफ स्टंपवरून खेळण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द स्टंपवरचा बॉल होता, त्याला मात्र छेडत पाठवले फाईन लेग सीमारेषेच्या आमच्या प्रेक्षकांच्या दिशेला आणि शेवटच्या चेंडूवरती या आमदार चषक चौकारासोबत पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होतोय। एंड ऑफ फर्स्ट इनिंग। टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 78 धावा लावल्या गेल्यात, 7 विकेट्स गमावलेत ताई पॅकर्स पालघर टीमने आणि जिंकण्यासाठी मात्र अमरसाई गोरखपूर या संघाला गरज असेल ती 79 धावांची, 79 रन्स टू विन। आणि मध्यानामध्ये मात्र आपण आता थोडासा एक ब्रेक घेऊया। छोट्याशा ब्रेक नंतर नक्कीच आपण हे समरी पाहतो या मॅचचं। प्रशांत घरत कॉट आउट झाले, राजू पालदीच्या गोलंदाजीवर 5 चेंडूत 15 धावा त्यांनी बनवल्या। ओमकार देसाई 12 चेंडूत 25, कृष्णा सातपुते 4 चेंडू 6, रोहित नार्वेकर मात्र धावांचं खातं उघडू शकला नाही। आकाश जहांगीर 4 चेंडू 10, विनायक भोईर 3 चेंडू 2, करण मोरे 5 चेंडू 11, प्रभावी खेळी राहिली। जिशान खान शून्यावरती आउट झाला आणि शेवटला प्रज्योत अंबिरे आला आणि एका चेंडू 4 धावा त्याने बनवल्या। असे एकंदरीत हे समरी आपण बघताय। गोलंदाजीच्या माध्यमातून आपण जर चर्चा करायची झाली तर अनुराग सरसर आपण जर पाहिलं तर 2 षटकं त्यांनी हाताळली, 21 धावा 10.50च्या इकॉनॉमीनं 2 विकेट्स त्यांच्या खात्यामध्ये। राजू पालदी 2 ओव्हर 27 धावा खर्च केल्या 13.5च्या इकॉनॉमीने आणि 2 विकेट्स त्यांच्याही खात्यामध्ये। विजय पावले 1 ओव्हर 15 रन 1 विकेट आणि विकी भोईर 1 ओव्हर 14 रन 2 विकेट। म्हणजे सर्व गोलंदाजांना या वेळेला विकेट मिळाली आहे। पहिला विकेट गेला तो 25 वर, दुसरा विकेट 33 वर, तिसरा विकेट सुद्धा 33 वर, चौथा 49, पाचवा 55, सहावा 74 आणि सातवाही 74। तर असं मात्र काही या संपूर्ण मॅचचं विश्लेषण आपण पाहताय। वॅगन व्हील बघताय आपण मेगा स्क्रीनवरती, कोणत्या दिशेला किती धावांचे कसे फटके खेळले गेले हे सर्व आपल्याला दाखवणारा हा स्लाइड पाहायला मिळतोय ताई पॅकर्स पालघर संघाचा। 36 मध्ये 79 बनवायचे आहेत आणि जशी नवीन डावाला सुरुवात होईल मॅचच्या मध्यानामध्ये मात्र नक्कीच आम्ही थोडीशी विश्रांती घेतो आणि मायक्रोफोनवर आवाजात बदल करतो आणि आपल्या दुसऱ्या डावासाठी मात्र या ठिकाणी मायक्रोफोनवर निमंत्रित करतो तो महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपल्या सर्वांचे लाडके समालोचक अर्थात चंद्रकांत भानुदास शेट्टे चंदू सरांना। धन्यवाद। हेलो, फिर एक बार सभी से विनती है, टोइंग वैन आ चुका है। जिन किसी ने भी स्टेज के पीछे रास्ते पर बाइक पार्किंग की है तो वहां से जल्द आपको बाइक को आगे जाके पार्किंग में लगाना है। इनिंगचे हायलाइट्स आपण पाहतोय कशा प्रकारे स्ट्रोक पाहायला मिळाले। ओमकार देसाई यांचेही काही आकर्षक फटके या ठिकाणी पाहायला मिळाले। प्रशांत घरतने देखील तेवढी चांगली सुरुवात पाहायला मिळाली, त्यांचे काही आकर्षक फटके आहेत। पहिल्या डावाच्या हायलाइट्स आपण पाहतोय ज्या पद्धतीने सुरुवात पाहायला मिळाली। प्रशांत घरत यांनी जर पाहिलं तर 15, ओमकार देसाई 25, चांगली कामगिरी पाहायला मिळाली। कृष्णा यांच्या 6, त्यानंतर उत्तरार्धात जर पाहिलं तर करण मोरे यांचेही काही आकर्षक फटके पाहायला मिळाले आणि शेवटी प्रज्योत यांचा हा चौकार पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावर बऱ्यापैकी धावसंख्या बनली गेलेली आहे। फाईट होऊ शकते, मजा येणार आहे। 2 धुरंधर टीम एकमेकांच्या विरोधात आहेत। अमरदादा परुळेकर आणि कंपनी, ताई पॅकर्स एका बाजूला आहे। ओमकार देसाई यांनी मात्र जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन या डावामध्ये दाखवलं, डावाचे नायक ते राहिले।
फटका पाहायला मिळतोय. असे विविध आकर्षक फटके या पहिल्या डावात पाहायला मिळाले. 25 धावांची एक महत्त्वपूर्ण खेळी त्यांनी केली. एक तरफ सागर रामवानी साहब की टीम है, अमर साई गोरखपुर उत्तर प्रदेश, और दूसरी तरफ अमर परुळीकर साहब की टीम है, पैकर पालघर प्रभा देवी। 79 रनों का पीछा करना है इस मैच को जीतने के लिए। दोनों प्रारंभिक बैटर मैदान के अंदर दाखिल होते हुए एका बाजूला योगेश पेंडकर आहेत आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर जगत सरकार। टेनिस क्रिकेटच्या दुनियेतील दोन मोठी नावं मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत। धुरंधर दोन्ही बाजूला आहेत। एका बाजूला जसं आपण पाहिलं ओमकार देसाई, कृष्णा सातपुते यांना, तर दुसऱ्या बाजूला देखील आता योगेश पेंडकर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत। जगत सरकार जोडीला आहेत प्रिन्स ऑफ तारकेश्वर, पश्चिम बंगाल राज्यातील टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव। मजरभाई यांना आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय। या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलंय आणि खूप चांगले आयोजन, पहिल्याच प्रयत्नात एवढं जबरदस्त आयोजन आपल्याला मजरभाईंनी करून दाखवलंय। अरुण खान साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा। चला मॅच सुरू करायची आहे। पंचांचा इशारा येतोय। जगत सरकार आणि योगेश पेंडकर यांना आपण मैदानात पाहतोय। 79 धावांचा पाठलाग करायचा या मॅचला जिंकण्यासाठी। आज कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल पाहावं लागेल। कोणता संघ अधिराज्य गाजवेल, कोणती टीम या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये बाजी मारणार आहे। सेमी आणि फायनल या सुद्धा मॅचेस आजच आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। दुसरी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय खरी, आणि यानंतर जर पाहिलं तर अगदी विनरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। बघूया पहिली ओव्हर घेऊन कुणाला आमंत्रित केलं जात आहे। दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो आहोत, ज्या ठिकाणी योगेश पेंडकर आणि त्याचबरोबरीने जगत सरकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। 70 स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत। 6 ओव्हरमध्ये 79 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी कदाचित प्रज्योत अंबिरे। पालघर एक्सप्रेस वरोर बॉलिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात प्रज्योत अंबिरे, फायटर जेट योगेश पेंडकर, स्ट्राईकवर बॅटिंगसाठी महाड रायगडचे जबरदस्त खेळाडू। आणि सगळ्यांचं मुंबईमध्ये स्वागत असणार आहे। मुंबईचा जोगेश्वरी उपनगर आणि जोगेश्वरी पश्चिमेकडे असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। वीरा देसाई रोड, छत्रपती शिवाजी राजे क्रीडा संकुल आणि त्यावर सुरू असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा आमदार चषकाचं आयोजन पाहायला मिळतंय। एक डाव झालाय, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल। ताई पॅकर्स पालघर प्रभादेवीने केली बॅटिंग आणि आता बॅटिंगसाठी अमर साई गोरखपूर, सागर रामवानी अँड कंपनी बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। समोर प्रज्योत अंबिरे, पहिला बॉल वेगात टाकला, खोलवर टप्प्याचा टाकला, वाईड यॉर्करने सुरुवात केली आहे आणि हीच ओळख आहे प्रज्योत अंबिरे यांची। वेग प्रचंड आहे त्यांच्याकडे, परंतु या वेगाचं प्रत्युत्तर दिलं जाणार का? कारण योगेश पेंडकर मोठमोठ्या स्पर्धा बरीच वर्ष गाजवत आहेत। महाड सारख्या शहरातून येऊन मात्र टेनिस क्रिकेटमध्ये डंका तर या खेळाडूने देखील मिरवलाय। तर दुसऱ्या बाजूला पालघर जिल्ह्याचं गोलंदाजीतील नेतृत्व करतायत प्रज्योत। ऑप्टमच्या बाहेर वेगात बॉल मात्र टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला। पुन्हा एक चांगला बॉल, पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला। आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु या पंचांच्या निर्णयाला चॅलेंज मात्र बॅटिंग टीमने केले। रिव्ह्यू घेतलेला गेलाय, वाईड आहे की नाही याकरता। सगळ्या क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे। आता हळूहळू गर्दी होईल, कारण स्पर्धा मुंबईत आहेत। मुंबईकर साखरमाणी, योग्य बॉल आहे। सगळ्या गोष्टी पंच निहाळतायत। बॅटर खेळला कुठे, शफल किती झालाय, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी निहाळून निर्णय दिलाय पंच सादिक राजापूरकर।
यांच्याकडे देखील विविध राज्यामध्ये जाऊन देखील पंचांची कामगिरी सादिक राजापूरकर यांनी देखील केली आहे. यावर्षी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक म्हणा किंवा सुप्रीमो इंटरला देखील पाहायला मिळाले. वेगात पुन्हा एकदा, परंतु बॉलला ढकललं जाते कव्हरच्या क्षेत्रामध्ये, जिकडे एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी होते. सुरुवात जबरदस्त प्रज्योतने केली आहे. थोडासा दबाव निर्माण केलाय, परंतु या दबावाला कसं हटवलं जाणार. मजा येणार आहे या मॅचला. 70-70 स्पोर्ट्सवर जुडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मुंबई नगरीमध्ये स्वागत करू. आमदार चषकात स्वागत करू. मजरबाईंची ही जबरदस्त स्पर्धा. आज या स्पर्धेचा व्यावसायिक गटाचा दिवस आहे आणि हळूहळू मुंबईकर येतील, कारण आपापल्या ऑफिसमधून निघाल्यानंतर बऱ्याच जणांचं प्लॅनिंग हेच असेल की जाऊयात चला जोगेश्वरीला या मॅचला पाहण्यासाठी. ज्यांना ट्रेनने यायचं आहे ते ट्रेनने येऊ शकतात, ज्यांना मेट्रोने यायचं ते मेट्रोने येऊ शकतात. मुंबईकर काही ऑटोने येतील, काही बसने येतील. वीरा देसाई रोडवर एक ग्राउंड आहे. हो हो हो, हा बॉल थोडासा मागे टाकला. आतापर्यंत थोडेसे पुढे चेंडू करत होते ते योगेश पेनकरसाठी. जसे जगत आले, जगतसाठी मात्र थोडासा पाठीमागे बॉल केला गेला. इकडे एक संधी देखील निर्माण झाली होती. प्रज्योत अंबेरे टप्पा परिवर्तन केलं आणि जगत जर पाहिलं तर पुलचा स्ट्रोक जो आहे ना, थोडासा जवळून खेळतात. डोळ्याच्या समोर बॅट घेतात आणि तिकडनं बॉल थोडासा क्लोज जातात आणि त्यावेळेला मात्र स्ट्रोक खेळतात. ते वेगळी स्टाईल आहे त्यांची हा फटका खेळण्याची. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, टायमिंग नाही झालाय, फटका फसलाय, बॉल हवेत. ओ, कॅच मात्र तिकडे सुटली गेली आहे. जगत सरकार यांना मात्र या ठिकाणी जीवदान मिळत आहे. एक सोपा झेल या ठिकाणी होऊ शकला असता. चांगली गोलंदाजी. थोडासा दबाव निर्माण केला होता प्रज्योतने, कारण रन येत नव्हते आणि मग कुठेतरी तो दबावाला हटवायचं होतं. बॉल थोडासा बाहेरही कट झाला होता, तिकडनं पुल करण्याचा प्रयत्न होता आणि कॅच देखील मात्र या ठिकाणी सुटताना पाहायला मिळते. धावफलक 2 वर जाताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जात आहे. दोन धावा धावफलकावर चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवलंय प्रज्योत अंबेरे. पालघर एक्सप्रेस सुरुवातीपासून वेगात. 79 धावांचा करायचा पाठलाग. एक महत्वाची स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला फुल टॉस केलाय, त्याला खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु एक धाव मिळाली आहे आणि सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. पहिल्या ओव्हरमध्ये जरी विकेट नसेल आली, फक्त 3 रन दिलेले आहेत प्रज्योत अंबेरे यांनी. अमर परुळेकर आणि कंपनी म्हणजे स्थायी पॅकर या टीमसाठी. तर दुसऱ्या बाजूला सागर रामवाणी आणि कंपनी म्हणजेच अमरसाई गोरखपूर यांच्यासाठी बॅटिंग करावी लागणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन झालेले आहेत. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 30 बॉल आणि 76 करायचे आहेत. बिना कोई विकेट खोए अच्छी गेंदबाजी रही पहले ओवर में. प्रज्योत अंबेरे ने काफी बढ़िया ओवर किया, हालांकि एक विकेट आते आते रह गया. दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए जिशान खान, कुरार एक्सप्रेस. मालाडचे खेळाडू आहेत बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल थोडासा पुढे केला होता, त्याला मात्र मोठ्या फटक्यात परावर्तित करण्याचा प्रयत्न होतोय. 1 रन घेतली आणि एकावरच थांबवलंय. दबाव अजूनही कायम आहे. दबावाला हटवायचा असेल तर उत्तर मात्र या ठिकाणी षटकार किंवा चौकाराने सुद्धा द्यावं लागणार आहे, कारण 79 ह्या कमी सुद्धा नाहीयेत. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग सध्या तरी होताना पाहायला मिळते आणि त्याचं कारण आहे प्रज्योत अंबेरे आणि आता जिशान. या खेळाडूचंही कौतुक करावं लागणार आहे. छोट्या छोट्या मुंबईतील स्पर्धा खेळता खेळता हा खेळाडू मात्र आता मोठमोठ्या स्पर्धा गाजवू लागलाय आणि मोठमोठ्या संघांमध्ये जिशानचं नाव देखील समाविष्ट होऊ लागलेलं आहे. मुंबई प्रीमियर लीगचं पहिलं पर्व बेस्ट बॉलरच्या पुरस्काराचा देखील मानकरी राहिला होता. त्याचबरोबर जर पाहिलं तर उमेश शिल्लमन संघासाठी देखील चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु फिल्डर आहेत. लोअर फुलटॉस बॉलला सर्कलच्या बाहेर नाही मारू शकले. आणखीन एक चांगला बॉल.
सर्कलमध्ये जर षटकार चौकार नाही आले तर दबाव बॅटिंग टीमवर अमर साई गोरखपूरवर देखील येऊ शकतो आणि तो प्रयत्न या ठिकाणी बॉलर्स करतायत. मगर काफी बड़ी टीम है अमर साई गोरखपुर. भारतीय टेनिस क्रिकेट के बड़े बड़े सितारे इस टीम में शामिल है. 4 धावा धाव फलकावर आहेत. या वेळेला स्ट्रोक खेळला जातोय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. जगत सरकार धावांचं सरकार बनवायला सुरुवात केली आहे आणि या बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलंय जगतच्या बॅटमधून. 4. स्ट्रोक गॅपमध्ये खेळताना पाहायला मिळाले. या बॉलला हेलिकॉप्टरवर बसवलं आणि मैदानाच्या बाहेर पाठवलं. हेलिकॉप्टरचा पंखा ज्याप्रमाणे फिरावा ना तशी ही बॅट फिरली होती ज्या वेळेला त्यांनी तो स्ट्रोक खेळला होता. सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लबचा आम्ही आभारी आहोत. आदी स्पोर्ट्सचा आभारी आहोत. त्याचबरोबरने फ्रेंड्स ऑफ मजर हरून खान आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी 70-70 स्पोर्ट्सही खूप चांगलं काम पाहायला मिळत आहे. 8 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळते. जगत सरकार समोर जिशान. यावेळेला देखील त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फिल्डर आहे तिकडे. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. संधी देत नाहीये जिशान सुद्धा. एक चौकार आल्यानंतर कमबॅक या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. 79चा पाठलाग करायचा आहे. आमदार चषक आपण पाहतोय. हळूहळू मैदान प्रेक्षकांनी फुलून गेलेलं आहे आणि ही वैशिष्ट्य देखील राहिले आहे. ऑल इंडिया आपचं क्रिकेट आपण पाहतोय. सेमीफायनलच्या मॅच A1 विरुद्ध जर पाहिलं तर B2 होणार आहे आणि B1 विरुद्ध जर पाहिलं तर A2 अशा मॅचेस मात्र होताना पाहायला मिळतील. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. दबावाला हटवलाय. फायटर जेटची फाईट या ठिकाणी सुरू झाली आहे. बॉल सीमारेषेच्या पार. षटकार योगेश पेनकर यांच्या स्ट्रोकसाठी थोडासा बॉल मागे टाकला. योगेश ऑलरेडी थोडेसे शफल झाले होते. आणखी थोडेसे शफल झाले. त्यानंतर जर पाहिलं तर बॅट अशी फिरवली की बॉल सीमारेषेच्या बाहेरच फिरलाय. षटकार मात्र येताना पाहायला मिळतोय. थोडासा दबाव हटवतायत. यावेळेला देखील स्ट्रोक खेळलाय खरा परंतु पाहूया टायमिंग तेवढा नाहीये. हो 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 जबरदस्त कॅच. करण मोरे लिटिल मास्टर त्या ठिकाणी आले आणि काय कॅच पकडली आहे. म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस आणि करण मोरे यांनी एक अफलातून झेल त्या ठिकाणी पकडताना पाहायला मिळाले. हवाई हल्ला तर या ठिकाणी होताना पाहायला मिळाला होता परंतु करण यांनी मात्र एक अफलातून कॅच त्या ठिकाणी पकडलेली आहे. वाह. कॅच त्या ठिकाणी पकडलेली आहे. तुम्ही बॅटिंग केलीत बॉलिंग केलीत तर त्या दोन गोष्टी तर नक्कीच महत्त्वाच्या आहेत परंतु फिल्डिंग सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आणि करण यांनी पकडलेली ही अफलातून कॅच एफर्ट्स लाजवाब आणि विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे 15. अजूनही जर पाहिलं तर 24 बॉल आणि 64 रनची आवश्यकता आहे आणि मैदानाच्या आतमध्ये मुंबईचा हेलिकॉप्टर बॉय आणि सिक्सर किंग बांद्रा मुंबई दाखल होताना पाहायला मिळत आहे. श्रेयस कदम यांचे मैदानातील कदम पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जगत सरकार जोडीला आहेत. पश्चिम बंगाल राज्यातील एक महत्त्वाचे खेळाडू. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र आणि मुंबईचा सिक्सर किंग बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये श्रेयस. गोलंदाजीसाठी पालघर एक्सप्रेस. 2 ओव्हरमध्ये 15 थोडासा दबाव निर्माण केला आणि त्यातल्या त्यात मात्र कॅप्टन योगेश पेनकर यांची विकेट सुद्धा आलेली आहे. 4 ओव्हरमध्ये 64 करायचे. मजा येणार आहे या मॅच मध्ये. प्रेक्षक देखील आमच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणावर जोडू लागलेले आहेत. त्याचं कारण आहे एक चांगली स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे, व्यावसायिक क्रिकेट आहे आणि हे क्रिकेट पाहायला आपल्याला आवडतं. टेनिस क्रिकेटचा हा सगळ्यात मोठा टप्पा आहे. तुम्ही तुमच्या इमारतीसाठी क्रिकेट खेळता, विभागासाठी खेळता, सोसायटीसाठी खेळता, कॉलेजसाठी खेळता, शाळेसाठी खेळता परंतु त्याचा टप्पा गाठत गाठत हे प्रोफेशनल क्रिकेट आहे. तर शेवटी यावेळेला
हा बॉल जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचाच होता, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न राहिला. 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाते. रिक्वायर रन रेट हळूहळू वाढत चाललाय. त्याचं कारण आहे पहिल्या 2 ओव्हरमध्ये दबाव. परंतु कालपासून आपण मॅच पाहतोय, 1 ओव्हर सुद्धा इकडे मॅचमध्ये घेऊन येते. आणि प्रेक्षकांना सगळ्यात जास्त या ठिकाणी काय आवडलं असेल ना, तर हे मैदान. बरेच जण म्हणत असतील यार मुंबईत एवढं चांगलं मैदान होतं तर आतापर्यंत कुठे होतं. परंतु या स्पर्धेने मजरबाईंनी अख्ख्या मुंबई काय महाराष्ट्राला हे मैदान दाखवलंय आणि सगळे आनंद घेत आहेत या मैदानातील क्रिकेटचा. यावेळेला लोअर फुल टॉस हळूवार पद्धतीने फक्त बॉलला ढकलण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. विकेट आली आहे त्याचा दबाव आहे. धावसंख्या अजूनही अपेक्षित नाहीये त्याचाही दबाव आहे. 17 धावा धावफलकावर आपला पहिला मिळत आहेत. 22 बॉलमध्ये अजूनही 62 रनची आवश्यकता आहे. एक मोठी खेळी या ठिकाणी करावी लागणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला मैदानात गेल्यावर सिद्ध हे करावंच लागतं. या रन दुसऱ्या कोणी बनवणार नाहीये, तुम्हालाच बनवायच्यात मैदानात तुम्ही आहात तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. यावेळेला बॉल उडवलाय, बॉलची हवाई यात्रा आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी दबाव निर्माण केला होता. मोठी विकेट आली आहे. जगत सरकार आउट. विनायक भोईर पकडतायत कॅच. जय हिंद जय महाराष्ट्र. विकेट येताना पाहिलं मिळते. थोडीशी पडझड या ठिकाणी झाली आहे. त्याचं कारण आहे चांगली बॉलिंग होते. जिशानने चांगली बॉलिंग केली आहे. प्रज्योत अंबिरे यांनी देखील चांगली बॉलिंग केली आहे. 21 बॉलमध्ये 62. लक्ष थोडंसं मोठं झालंय परंतु ही काही मॅच संपलेली नाहीये. एक जबरदस्त बॅटर माघारी परतले जगत सरकार, तर मैदानाच्या आतमध्ये एजाज कुरेशी. एजाज यांचा मुंबईमधील परफॉर्मन्स नेहमीच चांगला राहिलाय. मग YNCC मध्ये खेळत असताना बांद्र्याच्या कोलगेट मैदानातील मोटरसायकल असू देत किंवा टिळक नगरला त्यांनी देखील मला आठवतंय एक 4 व्हीलर कार जिंकली होती. विक्रोळीच्या मैदानात देखील चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. अशा विविध मैदानामध्ये मुंबईत येऊन सुद्धा एजाज चांगले खेळलेत. आज खेळावं लागेल परंतु समोर देखील तेवढी चांगली कामगिरी करणारी टीम पाहायला मिळते. ताई पॅकर्स गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रातील अशी टीम आहे ज्यांनी मात्र सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग देखील घेतलाय. येस.
थोडंसं व्यत्यय आणि व्यत्ययानंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण चाललेलो आहोत. मैदानाच्या आतमध्ये श्रेयस कदम, सिक्सर किंग आणि एजाज कुरेशी दाखल होताना पाहायला मिळालेल्या आहेत आणि आता त्यांच्यावर दारोमदार असणार आहे. 21 बॉलमध्ये 62 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. पंच सादिक राजापूरकर सर कळवत आहेत पुन्हा एकदा मॅच नव्याने सुरू होते आणि टाइम देखील एकवीस बॉलमध्ये 62ची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर 3, 17 रन धावफलकावर पाहायला मिळतात. एजाज बॅटिंगसाठी, बॉलिंगसाठी प्रज्योत. आमदार चषकाचं हे भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळत आहे. प्रज्योत महत्वाची मॅच. अमरसाई गोरखपूर बॅटिंगसाठी तर ताई पॅकर पालघर प्रभादेवी बॉलिंगसाठी. वेगवान बॉल, चांगला बॉल टाकलाय खोलवर टप्प्याचा, समोर खेळण्याचा प्रयत्न, एक पेक्षा जास्त काही नाहीये. चांगल्या ठिकाणी गोलंदाजी. अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांनी रनअप कमी करून अगदी अचूक टप्प्यावर भर दिला आणि त्यातल्या त्यात यॉर्कर खूप प्रभावीपणे वापरत आहेत प्रज्योत. धावफलक 18वर पाहायला मिळतोय. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. षटकार चौकार मारले तर टीम मॅच मध्ये येणार आणि त्याचं उत्तर देण्यासाठी श्रेयस कदम आहेत ना मैदानाच्या आतमध्ये. अशाच प्रकारच्या परिस्थितीमधून कित्येकदा त्यांनी टीमला बाहेर काढले आपल्या. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, श्रेयसची बॅट फिरली आणि बॉल मैदानाच्या बाहेरच गेलाय. श्रेयसच्या बॅट मधून आलाय षटकार. या ठिकाणी उचलला गेलाय. श्रेयसने बॉलला खूप लांबवर पाठवून दिलाय. षटकाराने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ. 19 मध्ये 55. यावेळेला चांगला बॉल, वा यॉर्क करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. बॉलला ढकललाय. थ्रो करनचा लाजबाब आहे आणि तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जाते. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 25. 2 विकेट माघारी. अमर साई गोरखपूर उत्तर प्रदेश आणि समोर ताई पॅकर पालघर प्रभादेवी. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 18 बॉल में 54, 18 गेंदे और 54 रनों की आवश्यकता अभी भी इस मैच को जीतने के लिए. प्रज्योत अंबिरे 2 ओव्हर 1 विकेट, फक्त 13 रन. जिशानचं षटक थोडंसं महागडं राहिलं परंतु त्यांनी घेतली विकेट. 12 रन खर्च केल्या. अजूनही 3 ओव्हर मध्ये 54 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आणि दोन्ही टीमचं जर पाहिलं तर पहिल्या 3 ओव्हर नंतर अमरसाई गोरखपूर 25 रन 2 विकेट आहेत. ताई पॅकर्स पालघर इकडे थोडीशी वरचढ होती परंतु त्यांची 1 विकेट जास्त सुद्धा गेली होती. 35 रन त्यांच्या झाल्या होत्या. 79चा करायचा पाठलाग. आणि हे ग्राफिक्स देखील आपण पाहू शकता. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर इकडे सरस झाली होती. ताई पॅकर दुसऱ्या ओव्हरमध्ये सरस झाली होती. तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र धावसंख्येचा ग्राफ या अमरसाई गोरखपूरचा वर जाताना पाहिला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. श्रेयस कदम अशाच परिस्थितीचे आदर्श खेळाडू आहेत. लांब लांब गेलेल्या मॅच आपल्या टीमच्या बाजूने घेऊन येण्याचं काम त्यांनी सातत्याने केलंय. पुन्हा एकदा जिशान यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय चौथ्या षटकासाठी. श्रेयस कदम यावेळेला फटका खेळलाय. सहजगत्या मिस टाइम होता परंतु रिझल्टला महत्व आहे. बॉल सीमा रेषा पार. जय हिंद. एक वेगळी स्ट्रेंथ आहे आणि तेवढी ताकद नव्हती लावली या स्ट्रोकवर आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यात यशस्वी राहिले. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. हा खेळाडू काही करू शकतो आणि मोठ्या प्रमाणावर जर पाहिलं तर फॅन फॉलोअर्स श्रेयस कदम यांचे सुद्धा आहेत. त्यांचा परफॉर्मन्स आहे. समोर जिशान यावेळेला देखील स्ट्रोक खेळलाय. तिकडे फिल्डर थोडेसे दूर होते. गॅप मध्येच बॉल जाताना पाहायला मिळेल. आणखीन एक बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4-4-4.
बॉल तेवढाही खराब नव्हता, परंतु फटका असा काही चतुराईने गॅपमध्ये खेळला त्यांनी, चौकार वसूल करताना पाहायला मिळाले. सध्या भारतातील टॉप फिनिशर पैकी एक नाव श्रेयस कदम हे सुद्धा आहे, हे सगळेच मान्य करतील. जिशान, बॅटचा स्विंग जबरदस्त आहे, पॉवर असते आणि म्हणूनच त्यांच्या नावाची चर्चा झाली. बांद्र्यापासून सुरू झालेला प्रवास अगदी आखाती देशांपर्यंत राहिला या खेळाडूचा. 35 धावा धावफलकावर आहे. 16 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 44ची आवश्यकता. काही विकेट, काही डॉट बॉल. मॅच मध्ये पुन्हा एकदा ताई पॅकर्स अमरदादा परोळेकर आणि कंपनीला घेऊन येतील, तर अमरसाई गोरखपूर अशाच प्रकारच्या बॅटिंगची आवश्यकता असेल सागर रामवाणी आणि कंपनीला. याही वेळेला मिस टाइम, कदाचित एका हातानेच फिरवलाय की काय, काही फरक पडत नाही. रिझल्ट काय आहे? रिझल्ट 6च आहे. सिक्सर. शक्ती चषकामध्ये आजही तो हेलिकॉप्टर आठवतोय आणि त्याच्यानंतर मग शारजा असू देत किंवा कितीतरी मैदानं, गेल्याच महिन्यामध्ये दिल्लीची जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि मैदानात येतो आणि वातावरण गंभीर करून टाकतो प्रतिस्पर्धी टीमसाठी. सध्या त्यांनी तेच केलंय. 41 रन धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3ही बॉलला सीमारेषा दाखवली आहे. 41. परिस्थिती थोडीशी विपरीत होती, आता टीमच्या बाजूने केली आहे. 15 बॉलमध्ये 38 अजूनही पाहिजेत, परंतु काही डॉट बॉल आणि काही विकेट ताई पॅकर्सला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येतील. त्यांना ते प्रयत्न इकडे करावे लागणार आहेत. यस, टाइम सुद्धा या ठिकाणी सगळ्या टीमचा या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने किती वेळ खेळ थांबतोय ते सगळं काउंट करतोय आणि पहिल्या 5 ओव्हर या 25 मिनिटांमध्ये संपवायच्या आहेत. 15 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. श्रेयस 24 धावा आला कधी आणि 24 धावा झाल्या कधी कळलं देखील नाही. 6 बॉलमध्ये 24 धावा श्रेयस यांच्या. एका बाजूला ओमकार देसाई देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला आणखीन एक बिग हिट, परंतु यावेळेला टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. बॉल हवेत आहे आणि तिकडे पकडली गेली कॅच. प्रशांत घरत आलेले आहेत आणि जिशान रन आले, परंतु ज्या विकेटची आवश्यकता होती तीच मिळवली आहे. श्रेयस कदम आउट. उचलला बॉल खरा, परंतु तेवढं टायमिंग नाही झालं तिकडे आणि विकेट आली आहे. परंतु श्रेयसने आपलं काम केलं. टीम अडचणीत होती, तिला तिकडनं बाहेर काढलं. झटपट अशा 24 रन सुद्धा बनवल्या. चांगली कामगिरी केली आहे अमरसाई गोरखपूर टीमसाठी श्रेयस कदम यांनी. आणि ही नाराजी स्पष्ट आहे. डोक्याला हात लावलाय, मी चुकी करून बसलो. आउट. विकेट आली आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा ताई पॅकर सुद्धा आली आहे. दोन्ही बाजूला मॅच जाताना आपल्याला आता पाहायला मिळते. दोन्ही बाजूने गेली तर ती मॅच आपल्याला आवडते. षटकार, चौकार, षटकार आणि मग विकेट, हे अशा घडामोडी या ओव्हरमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 14 बॉलमध्ये 38 अजूनही पाहिजेत आणि मैदानाच्या आतमध्ये भारतीय टेनिस क्रिकेटमधील सध्याच्या घडीच्या एक आघाडीच्या डावखुऱ्या हाताच्या बॅटरपैकी एक नाव सुपर संजू कनोजिया दिल्ली. यस, मोठ्या प्रमाणावर 70 स्पोर्ट्सवर देखील आमच्या बरोबरने प्रेक्षक जुळत आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करू. एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाली आहे. दीड लाख प्रेक्षकांनी आजही आतापर्यंत 70 स्पोर्ट्सवर आमदार चषकाला पाहिलंय. सर्व दूर चर्चा. जिशान पुन्हा एकदा. यावेळेला जिशानच्या बॅटमधून निघाला फटका समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. जिशानच्या विरुद्ध जर पाहिलं तर संजू आणि एजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला रन आले आणि त्याच्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळाले. धावफलक पुन्हा एकदा 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल.
42 रन धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 13 बॉलमध्ये 37 पाहिजेत. 70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर आपण पाहू शकता 10 लाखाचा टप्पा ओलांडलाय आणि त्यानंतर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभतोय मुंबईकर. कारण 70 स्पोर्ट्स मुंबईमधूनच सुरू झालाय. बांद्रा मुंबईपासून सुरुवात झालेला प्रवास, मग 70 किड्स आणि 70 लाईव्हचा देखील याच परिसरामधून झाला. बॅटचा या परिसरामधून मुंबईतून झाला आणि आज जगभर कीर्ती देखील पाहायला मिळते. 42 रन धावफलकावर आहेत. एजाज कुरेशी बॅटिंगसाठी. ऑप्शनच्या बाहेर टाकलेला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघता बघता येस, वाईट बॉल या ठिकाणी कळवला जातोय. धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा पुढे जाणार आहे. दबाव दोन्ही बाजूला आहे. एका टीमला आता विकेट द्यायच्या नाहीयेत, रन करायच्यात. एका टीमला धावा वाचवायच्या, त्याच्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी करायचे. जिशान एजाजसाठी पाहायला मिळत आहेत. एजाजलाही बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. दबाव दोन्ही बाजूला आहे कारण एक मोठी स्पर्धा आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा पंच अमरसाठी आमच्याकडे वळतात, कळवतात व्हाईट बॉल. ISPLच्या ऑप्शनच्या अगोदर ज्या काही मोजक्या स्पर्धा आहेत त्यापैकी ही एक मानाची स्पर्धा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष सगळ्या खेळाडूंना परफॉर्मन्स द्यायचा आहे आणि म्हणूनच या स्पर्धेला एक वेगळं महत्त्व प्राप्त देखील होताना पाहायला मिळाले. 44 रन, 3 विकेट माघारी. जिशान थोडंसं रिचेबल बॉल टाकण्याचा प्रयत्न करत नाहीये, थोडंसं लांब टाकण्याचा प्रयत्न करतायत एजाज यांच्या. अशा प्रकारच्या असंख्य मॅचेस मात्र एजाज यांनी देखील जिंकून दिलेल्या आहेत. पुण्याच्या इंदापूरपासून त्यांचाही प्रवास सुरू झाला आणि तो जगभर गेला. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय, परंतु 2 वाईड नंतर एक चांगला बॉल देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जय महाराष्ट्र. दाखवलं जात आहे. यस, बॅटिंग टीमचे दोन्ही रिव्ह्यू जे आहेत ते संपलेले आहेत. 12 बॉल 35 रनची आवश्यकता अजूनही मॅचला जिंकण्यासाठी या ठिकाणी पाहिजेत. मॅच अजूनही ऑन आहे. काही मोठे फटके आले तर या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो, परंतु ताई पॅकर्सने मॅचमध्ये किंचित का होईना आघाडी घेतली आहे. त्याचं कारण आहे काही महत्त्वाचे बॅटर आउट होत झालेले आहेत, परंतु संजू यांचं मैदानात असणं हे आणि एजाज कुरेशी यांचं मैदानात असणं हा अमरसाई गोरखपूरसाठी देखील प्लस पॉईंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया आता यानंतरचं महत्त्वपूर्ण षटक कोण घेऊन येणार, कारण प्रज्योत यांनी 2 ओव्हर केल्या, त्याचबरोबर जिशान यांनी 2 ओव्हर केल्या आणि त्याच्यामुळे 4 ओव्हरमध्ये पहिल्या 11च्या सरासरीने 44 झालेले आहेत. परंतु अजूनही जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठायचा आहे. 12 बॉलमध्ये 35ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. तमाम क्रिकेट रसिकांचं मुंबईमध्ये स्वागत असणार आहे. आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राजधानी, मायानगरी, क्रिकेटची पंढरी मुंबई आणि मुंबईमध्ये सुरू असणारी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या परिसराचे वर्सोवा विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट, कार्यतत्पर, दमदार आमदार अरुण खान साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा मजरभाई अरुण खान यांनी आपल्या भेटीला आणली आहे आणि खूप मोठं आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पहिल्याच पर्वामध्ये 44 रन झाले. संजू कनोजिया यांची भूमिका मात्र इकडे खूप महत्वाची असणार आहे. पाहूया कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. यस, गुजरातचा जादूगर नाझीम गुल्ली यांना मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे, ज्यांच्या नावावर मानाच्या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये 4 व्हीलर कार देखील जिंकण्याचा कारनामा त्यांच्या आयुष्यात केलाय. आज नाहीतर कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. वयाची 40 किंवाच ओलांडून सुद्धा आजही या फिरकीपटूचा बोलबाला पाहायला मिळालाय. आणि इकडे भारतीय टेनिस क्रिकेटमधील 2 टॉप लेफ्ट हँडर बॅटर एजाज कुरेशी आणि संजू कनोजिया समोर आहे फिरकीचा जादूगर, गुजरातचा जादूगर नाझीम गुल्ली. मजा येणार आहे. 12 बॉल 35ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. क्रिकेटला वय नसतं असं म्हटलं जातं. तुम्ही काय जिद्दीने खेळता हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि नाझीम गुल्ली तीच जिद्द घेऊन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 4 ओवर के बाद 44 रन बने हैं. अभी भी इस मैच को जीतने के लिए 12 गेंदे और 35 रनों की आवश्यकता
ये मुकाबला दोनों तरफ जा सकता है। मैदान के अंदर एजाज कुरैशी और संजू कनौजिया, भारतीय टेनिस क्रिकेट के दो बड़े सितारे इस वक्त मौजूद है और गेंदबाजी के लिए एक ऐसा स्पिनर पिछले बहुत सालों से काफी बढ़िया गेंदबाजी जिन्होंने की है। 12 बॉलमध्ये 35 आमदार चषक आपण पाहतोय मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेकडे। पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर बॉलची हवाई यात्रा, संजू कनौजियाच्या बॅट मधून बॉल सीमा रेषा पार, षटकार। षटकार लगावत असताना आपली उपलब्धता सिद्ध केली आहे। मी दिल्लीवरून मुंबईला का आलोय संजू या ठिकाणी सांगताना पाहायला मिळत आहेत। कदाचित संजूलाही वाटलं होतं मी फसलोय की काय, परंतु षटकार जाताना पाहायला मिळतोय कदाचित त्यांना वाटलं होतं की हा बॉल योग्य टप्प्यावर नाही लागलाय। नाझीम गुल्ली म्हणतात मी आहे ना, पाहूया। 11 बॉलमध्ये 29। हळूहळू मॅच पुढे जाईल तसा आपल्याला आनंद देखील मिळणार आहे। कधी गोलंदाजाच्या बाजूने जाईल, कधी फलंदाजाच्या बाजूने जाईल, कधी सागर रामवाणी यांच्या बाजूने जाईल, कधी अमर परुळेकर यांच्या बाजूने जाईल, आपल्याला आनंद देईल। यावेळेला वेगात बॉल केलाय, तिकडनं पुल करण्याचा प्रयत्न, परंतु अशा ठिकाणी बॉल मारलाय संजूने जिकडे फिल्डरच नव्हते। बॉल सीमारेषेच्या पलीकडे, 4। केला होता संजूने, तो ओळखला, स्क्वेअर लेग खाली होतं, त्याच दिशेने बॉल वेगात मारला आणि चौकार देखील येताना पाहायला मिळेल। 10 बॉलमध्ये 25। मॅच संपलेली नाहीये। 10 बॉल 25, 10 गेंदे 25। अभी भी ये मुकाबला खत्म नहीं हुआ। यहां से कुछ बिंदी गेंदे अगर आती है तो मुकाबले में ताई पैकर्स पालघर भी आ सकती है। नाझीम गुल्ली, गुजरातचा जादूगार, त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत। 10 बॉलमध्ये 25 ची आवश्यकता अजूनही आहे। संजू कनौजिया, ओ यावेळेला फुलटॉस होता, समोर खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या यष्ट्यांना मात्र चेंडू आदळला जातोय। 1 रन मिळणार आहे ही जमेची बाब नाझीम गुल्ली यांच्यासाठी झालेली आहे। स्ट्राइक रोटेट होते, नॉन स्ट्राइकला जात आहेत मात्र या ठिकाणी संजू, एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते। भारतीय टेनिस क्रिकेटचे तारे सितारे मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये वीरा देसाई मार्गवर असणारं हे छत्रपती शिवाजी राजे क्रीडा संकुल आणि त्या ठिकाणी आमदार चषक स्पर्धा सुरू आहे। नाझीम, ओहो, एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय। एजाजचा पवित्रा होता रिव्हर्स खेळण्याचा, परंतु तो यशस्वी नाही झालाय। सुरुवात खराब झाली म्हणून काय झालं, मी कमबॅक करू शकतो। गुजरातचे जादूगर या ठिकाणी नाझीम गुल्ली दाखवताना पाहायला मिळत आहेत। चांगला बॉल आणि कदाचित बाद होता होता राहिलेत त्या ठिकाणी एजाज। बॉल स्टंपवर लागता लागता राहिला, डॉट बॉल। आठ बॉल 24 रन। ये 2 बॉल खूप महत्वाचे असणार आहे। गुजरातचा जादूगर एका बाजूला आहे, एका बाजूला एजाज कुरैशी। हो, आणखीन एक जबरदस्त बॉल। इकडे नाझीम गुल्लीची गोलंदाजी आज देखील तेवढीच प्रभावी ठरताना पाहायला मिळते। लेग बायची 1 रन। 7 बॉलमध्ये 23 ची आवश्यकता आहे। जिद्द सोडली नाही नाझीम गुल्ली यांनी। षटकार चौकार पहिल्या 2 बॉलवर आले आणि त्याच्यानंतर बॉल गर 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 फिरवले। आणखीन एक चांगला बॉल येताना पाहायला मिळालाय। 7 बॉल 23, अगदी जबरदस्त मॅच आपण पाहतोय। यावेळेला खराब बॉल एक केला आणि त्याला सीमारेषेच्या पलीकडे पाठवला। चुकीला माफी नाही। सुपर संजू, सुपर सिक्सर। आणि ही मॅच अजूनही ऑन असताना आपल्याला पाहायला मिळते। 6 बॉल आणि 17 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। काय होणार 6 गेंदे 17 की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए।
येस अंपायर, जो टाइम आपण स्टॉप केला होता तो सगळा काउंट करून येस बासष्ट रन झालेले आहेत. मॅच मात्र चांगली चालली आहे. अजूनही पाहूयात या ठिकाणी काय होईल. शेवटची ओव्हर कुणाच्या हातात दिली जाते, काय होणार या शेवटच्या ओव्हरमध्ये. अखंड भारताच्या टेनिस क्रिकेटला मात्र कोडं पडलं. या मॅच मध्ये कोण जिंकणार. पृथ्वी, गोलंदाजीसाठी पृथ्वी येताना पाहायला मिळतात. गुजरातचे बॉलर आहेत, पाहूया या ठिकाणी काय करतील. 6 बॉल मध्ये 17. एजाज कुरेशी, संजू कनोजिया मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि मॅच देखील तेवढीच जबरदस्त राहिली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सगळे जबरदस्त क्रिकेटपटू भारतातील मुंबईत आलेत. मायानगरी मुंबईत क्रिकेटच्या पंढरीमध्ये आणि या टेनिस क्रिकेटला सुरुवात ज्या मुंबईमधून झाली त्याच ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. व्ह्यूअर्स आमच्या बरोबरने मोठ्या प्रमाणावर जोडले जात आहेत. सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना विनंती, अजूनही आपण 70 चे सबस्क्रायबर नसेल झाला तर नक्की सबस्क्राईब व्हा. तर 6 बॉल आणि 17 ची आवश्यकता. आमदार चषकातील एक मोठी मॅच, महत्वाची मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. या मॅच मध्ये कोण जिंकणार, कोणाचं वर्चस्व राहणार. मॅच अजूनही 50-50 आहे. 6 बॉल मध्ये 17. कोण जिंकणार या मॅचला. 14,000 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्या बरोबर युट्यूबला जोडले गेलेले आहेत. पृथ्वी, गुजरातचे बॉलर आहेत. एजाज कुरेशी, अशा मॅच भरपूर जिंकून दिल्यात. आज पुन्हा एकदा जिंकून द्यावी लागेल. पृथ्वीला मॅच ताई पॅकर साठी जिंकावी लागेल. तर एजाज कुरेशीला अमरसाई गोरखपूर, सागर रामवानी अँड कंपनी, अमरसाई गोरखपूर यूपी, अमर दादा परुळेकर अँड कंपनी, ताई पॅकर पालघर, प्रभादेवी दादर. पृथ्वी, ओ पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर एजाज कुरेशीचा ब्रँडेड फटका येताना पाहायला मिळतोय. येतोय चौकार. 4-4-4. तर 13 ची आवश्यकता आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग एक्शन थोडीशी वेगळी आहे, परंतु हा बॉल पुढे केला, रडार मध्ये केला होता आणि त्याला दिशा दिली सीमारेषेची. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व पाहत या स्पर्धेला, आमदार चषकाला, मुंबईतील या स्पर्धेला. 5 बॉल 13 रनची आवश्यकता. कोण जिंकेल ही मॅच, कोण जिंकेल ही मॅच याचीच उत्कंठा आहे. 5 मध्ये 13. पाच बॉल 13 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. प्रचंड उत्कंठा मात्र शिगेला जाऊन पोहोचली आहे सर्वच क्रिकेट रसिकांची. भारतीय टेनिस क्रिकेट मधील रथी महारथी आज मैदानाच्या आतमध्ये आहेत. मुंबईचे खेळाडू आज मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. पश्चिम बंगालचे खेळाडू आहेत, दिल्लीचे खेळाडू आहेत, गुजरातचे खेळाडू आहेत, विविध राज्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येतोय. यस, पहिल्या बॉलवर मोठा फटका आला, दुसऱ्या बॉलला डॉट आलाय, म्हणजे इकडे 4 बॉल मध्ये 13 ची आवश्यकता अजूनही आहे. मॅच टाय झाली तर मात्र सुपर ओव्हर असणार आहे. पाहूया या ठिकाणी काय होईल. काहींना वाटत असेल अमरसाई गोरखपूर जिंकावी, काहींना वाटत असेल ताई पॅकर जिंकावं. हो 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 हो, इकडे कमी गतीने टाकलेला बॉल, वळलेला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इकडे करण मोरेंनी चतुराई केली आहे, दाखवली आहे. काय होतो रिझल्ट. वा, लिटिल मास्टर आज फॉर्मात आहेत. जे करतायत ते सोनं होताना पाहायला मिळत आहेत. करण तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. आउट कोण आहे. कदाचित चेंडू लागलाय वाटतं. एजाज थोडीशी चौकशी करा प्लीज.
पंचांच्या निर्णयाची सगळ्यांनाच प्रतीक्षा या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही सगळ्यांना आज प्रश्न आहे कोण जिंकणार या मॅचला. हा बॉल थोडासा कमी गतीने टाकला, फिरवला. एजाज आउट आहेत. पाहूया अजूनही काय होणार. ही मॅच संपलेली नाहीये. प्रचंड थरार आणि सगळ्यांनाच उत्कंठा पाहायला मिळते. ही मॅच कधी गोरखपूर युपीला चालली, ही मॅच कधी ताई पॅकर पालघर प्रभादेवी दादरला सुद्धा चाललेली आहे. सागर रामवाणी आणि दुसऱ्या बाजूला अमरदादा परुळेकर यांच्यातील ही लढत चांगलीच रंगली आहे. कारण अलीकडच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर टीम जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचाही उल्लेख तेवढाच महत्वाचा आहे. कोल्हापूरचे सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये नितीन माटुंगे यांना जाताना आपण पाहतोय. 3 बॉल 3-13, 3 बॉल 13. मोठे स्ट्रोक या ठिकाणी येतील का ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. पाहूया 3 बॉल मध्ये 13ची आवश्यकता. अशा प्रकारच्या परिस्थितीचे आणखीन एक आदर्श खेळाडू आहेत कोल्हापूरचे नितीन माटुंगे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालेत. तीन बॉलमध्ये 13ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. थोडासा विलंब देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय परंतु मॅचला लवकरात लवकर सुरू करायचंय. 3 बॉल 13.
हा बॉल फेअर सुद्धा आहे आणि तो स्क्रीनवर दाखवला देखील जाईल. चला जाऊयात आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 3 बॉलमध्ये 13. यस, अनुरागच्या ऐवजी इकडे इम्पॅक्ट करण्यात आलेत नितीन माटुंगेला इम्पॅक्ट दाखवावा लागेल. 3 बॉलमध्ये 13. षटकाराची आवश्यकता सिक्सर किंगकडून आहे कोल्हापूरच्या आणि आता दाखवावा लागेल जोर तांबडा पांढरा कोल्हापूरचा. पाहूया नितीन माटुंगे. 3 बॉलमध्ये 13. मॅच संपलेली नाहीये. जर का एखादा मोठा षटकार आला मजा येईल मॅच मध्ये. आमदार चषकातील एक महत्वाची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पृथ्वी गुजरातचे बॉलर जरूर आहेत परंतु समोर आहेत नितीन माटुंगे. 3 बॉलमध्ये 13. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे या ठिकाणी अमरसाई गोरखपूर यूपी या टीमला. तर दुसऱ्या बाजूला ताई पॅकर पालघर. कोण जिंकणार या मॅचला सगळ्यांनाच उत्कंठा मात्र या ठिकाणी लागली आहे. मोठा फटका येईल का? बॅटरला तो पाहिजे, बॉलरला एक चांगला बॉल पाहिजे. पाहूया पृथ्वी समोर नितीन. हो हो हो, चांगला बॉल केलाय. बॉलला मात्र ढकलण्याचा प्रयत्न राहिला तिकडे आणि आता मॅच गेली शेवटच्या 2 बॉलवर. संजू कनोजिया स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहे. 2 बॉलमध्ये 12. येस, रिटर्न क्रीज या ठिकाणी नो बॉल साठी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे मैदानातील पंचांनी. अजूनही मॅच संपलेली नाहीये. येस, योग्य बॉल आहे, फेअर आहे बॉल. आणि जाऊयात आता मॅचच्या दिशेने. 2 बॉलमध्ये अजूनही 12 रनची आवश्यकता. संजू कनोजिया बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. या संजू कनोजियाने धमाका क्रिकेट क्लब दिल्लीला सुद्धा एका वेगळ्या उंचीवर आणलंय आणि तेच मात्र बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. परंतु समोर पृथ्वी युवा गोलंदाज आहेत परंतु स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. 2 गेंदे 12 की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. जर का या बॉलवर मोठा फटका आला मजा येईल. 2 बॉल आणि 12 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता असताना पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल आणि 12ची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. 67 रन धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. आणि अजूनही जर पाहूयात काय होईल, कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. तर जावेद पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चला मॅच सुरू करायची आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय, थर्ड अंपायरचा निर्णय आलाय. चला मॅच सुरू होते. अजूनही जर पाहिलं तर 2 बॉल बाकी आहेत. 12ची आवश्यकता. पंचांचा निर्णय आलेला आहे आणि आता आपण जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. संजू कनोजिया ही मॅच काही सोडणार नाहीये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी संजू कनोजिया करतील. दुसऱ्या बाजूला पृथ्वी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. संजूसाठी अशा प्रकारच्या मॅच काही नवीन नाहीये परंतु ताई पॅकर्सने देखील इरादा केलाय आज आम्ही सुद्धा बाजी मारणार आणि त्याच्यामुळे अमरसाई गोरखपूर, सागर रामवाणी आणि कंपनी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं अमरदादा परोळेकर आणि कंपनी. ताई पॅकर्स पालघर, प्रभादेवी दादर यांच्यातील सुरू असणारी मॅच. 2 बॉल 12. चला मॅच सुरू करायची आहे. मैच को जल्द से जल्द शुरू करना है. मैच को जल्द से जल्द शुरू करना है. 2 बॉल और 12 की आवश्यकता. संजू यस,
सभी से विनती है अपना डगआउट किसी को छोड़ना नहीं है। अगर यहाँ स्टेज के इधर कोई भी टीम के सदस्य आते हैं तो पेनल्टी दी जाती है। आपके टीम के सदस्य भी कमेंट्री बॉक्स में है। ऑर्गेनाइजिंग कमेटी की यह सूचना है। 2 गेंदे और 12 की आवश्यकता मैच को जीतने के लिए। संजू, येईल का मोठा फटका, समोर पृथ्वी, यावेळेला स्ट्रोक खेळलाय, समोर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु तिकडे फिल्डर येत आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय, येतोय चौकार। आता 1 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 8। काही चमत्कार मात्र मॅचला वाचू शकतो। पृथ्वी